पूर्वी पूर्वी प्रेम रूपा जयाची सर्वांगी सुंदर शेंदुराची कंठी झळके मान मुक्ता फळांची जय देव जय देव जय देव जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती दर्शन प्रेम कामना मूर्ती जय देव जय देव लंबोदर तू विनायका तू मंगोळेश्वर मोरया विघ्नेश्वर तू एकदंत तू मयुरेश्वरा मोरया लंबोदर तू विनायका तू मंगोळेश्वर मोरया विघ्नेश्वर तू एकदंत तू मयुरेश्वरा मोरया भक्तुंड तू वरविधान तू सिद्धी विनायका ले जा थोड़ा बर्फ पे किसले भेजा सॉरी ले जा माफी दे जा हमको फ्री 1 2 3 सॉरी 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 पकड़े ये दोनों कान क्या सॉरी 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 बच्चे की लोगे जान क्या सॉरी 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 महंगी है एक मुस्कान क्या सॉरी 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 बच्चे की लोगे जान क्या हमें डेली फ्री 1 2 3 सॉरी 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 पकड़े ये दोनों कान क्या सॉरी 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 बच्चे की लोगे जान क्या सॉरी 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 महंगी है एक मुस्कान क्या सॉरी 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 बच्चे की लोगे जान क्या
कसा वाटला परफॉर्मन्स? एवढी लहान मुलं आहेत पण खूप छान त्यांनी करण्याचा प्रयत्न केला. अर्थात भीती प्रत्येकाच्या मनात असते आणि त्यातली काही मुलं घाबरली होती एवढे सगळे पालक एकत्रित बघून. हरकत नाही, पण तरीसुद्धा मला असं वाटतं की या मुलांनी खूप सुंदर आणि अप्रतिम प्रयत्न केलेला आहे. आपण पुन्हा एकदा यांच्यासाठी अतिशय जोरात टाळ्या वाजवणार आहोत. खूप गोडही दिसत होती ही मुलं आणि अर्थात त्यांचा परफॉर्मन्स सुद्धा तितकाच सुंदर होता. सो येस, प्ले ग्रुपच्या या मुलांनी खूप छान असा हा टमाटर नो नो सॉरी सॉरीवरचा डान्स खूप छान हातवारे करत या ठिकाणी सादर केलेला आहे. परफॉर्मन्सची तुम्ही सगळेजण वाट पाहत आहात, बरोबर? आणि प्रत्येकाला वाटत असेल की आता माझ्या मुलाचा किंवा आता माझ्या मुलीचा परफॉर्मन्स असणार आहे. येस, आता 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 आहे, हो ना? किती जणांना माहिती आहे आता थर्डवाला परफॉर्मन्स माझ्या मुलाचं किंवा मुलीचं आहे? माहिती आहे. हुशार आहेत पालक वर्ग, जास्तच त्यांनी एन्क्वायरी केली असं दिसतीये. हरकत नाही. सो यानंतर UKG क्लासमधली मुलं आणि मुली या ठिकाणी मराठी फेस्टिवल रिलेटेड या ठिकाणी परफॉर्म करणार आहेत. सो ज्यावेळेस हा मराठी या सॉन्गचं नाव तुमच्यापैकी कोणाला माहिती आहे? माहिती असायलाच पाहिजे. सांगेल कुणी? हां, चला, हातवर केला होता मॅडम तिकडे. हां, लास्ट 4. चला, 4th रो, लास्टहून. सॉन्गचं नेम माहिती आहे? मुलं तयार होत आहेत तोपर्यंत त्याच्या या गप्पा आहेत. सांगितलं पाहिजे ना तुम्ही? सांगितलं पाहिजे की नाही? हा, मग सांगणार कोण? मला नाही माहिती. मला इथे वाचल्यानंतर सिक्वेन्स समजतोय. कोण सांगेल मला? सांगा बरं. एवढी छोटी छोटी मुलं होती अगदी प्ले ग्रुपमधली. स्टेजवर येऊन 2 मिनिट का होईना त्यांनी खूप छान असे हातवारे करून त्यांनी त्यांचा परफॉर्मन्स दिला. आपल्याला तिथे बसून नाव सांगायला नको वाटतंय. कोण सांगेल मला? सांगा बरं. चला, हा जो मराठी फेस्टिवल रिलेटेड परफॉर्मन्स आहे त्या गाण्याचे बोल काय असतील? पॅरेंट्स पण घाबरले. मी खाली येऊ का? काही प्रॉब्लेम नाही. माईक हा कॉर्डलेस आहे, मी येते खाली. कोण सांगेल? बरं, सांगू नका. तिथे ज्यावेळेस हा परफॉर्मन्स होईल तेव्हा तुम्हालाही कळेल आणि मलाही कळेल. म्हणजे तुमची इच्छा आहे की मला आधी परफॉर्मन्सच्या आधी त्या गाण्याचे बोल समजले नाही पाहिजेत, असंच आहे का? असंच आहे का? असंच आहे. नो वरीज. सो UKG स्टँडर्डमधली ही मुलं आहेत जो आपला मराठी फेस्टिवल, अर्थात मराठी फेस्टिवल आपण जे काही सेलिब्रेट किंवा साजरे करत असतो त्या पाठीमागे नक्कीच एक तसं त्या फेस्टिवलच्या पाठीमागे एखादं ऐतिहासिक रिझन किंवा आपली परंपरा असते अर्थात. आणि त्या परंपरेचा मान राखत आपण त्या फेस्टिवलच्या माध्यमातून आपली मराठी संस्कृती आणि आपला हा जो काही भारतीय संस्कृतीचा हा जो मान आहे तो या परफॉर्मन्सच्या माध्यमातून राखला गेला आहे. सो खूप छान मराठमोळ्या लुकमध्ये ही छान अशी मुलं आणि मुली खूप छान अगदी काष्टा अगदी मराठी कुर्ता घालून कमरेला अगदी छानपैकी इथे मोळ बांधून तयार आहेत. सो कसं वाटतंय यांना बघून मला सांगा बरं एकदा. हा, माझा मुलगा आहे. हाय हॅलो चालू झालं. सो येस, सांग. स्पृहा विपुल पाटील. खाली बघितलं परत त्यानंतर तिने लाजली ती. अर्थात छान दिसतीये, लाजलंच पाहिजे. मम्मी पप्पा आलेत तुझे? कुठे दिसत आहेत का? हाक मार मम्मी पप्पा म्हणून. हाक मार ना मम्मी पप्पा म्हणून. मम्मी पप्पांनी सांगितलं वाटतं. कुठे आहेत मम्मी आणि पप्पा? मम्मी आली आहे. पप्पा कुठे आहेत? पप्पा कुठे आहेत? एवढ्या मागे बसले पप्पा. बरं, ठीक आहे. दिसते का पप्पा तिथून? दिसतीये स्पृहा? सो येस, दिसत आहेत ना मम्मी पप्पा? तू छान डान्स करणार ना? ओके, तुमच्या गाण्याचं नाव काय मला सांग. गाण्याचं नाव सांग. कोण सांगेल गाण्याचं नाव? तुमच्यापैकी कोण सांगेल? कोण सांगणार? तू सांगशील गाण्याचं नाव? त्यांनाही मला सांगायचं नाही, अर्थात मी नंतरच इथे बघेन. सो येस, रेडी आहात तुम्ही सगळेजण? अरे झोपले की काय? रेडी आहात? ओके, क्या बात है. सो म्यूजिक वाले दादा गाना चला दो. चलो 3, 2.
पाडव्याचा सण आता उभारा रे गुढी, नव्या वरसाच दिन सोडा मनातली आढी. गेलं साली गेली आढी, आता पाडवा पाडवा, तुम्ही येरा येरा बरी, लोभ वाढवा वाढवा. गुढी पाडव्याचा सण आता उभारा रे गुढी, नव्या वरसाच दिन सोडा मनातली आढी. दर्शन व्हावे आता, तू सकल जगाचा त्राता. हे खुशीत गावाउली तुझ्या पायरी ठेवतो माता. माऊली 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 पुंडलिका वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की जय देवी मंगळा गौरी, जय देवी मंगळा गौरी. आईन सोनिया ताटी, रत्नांचे दिवे माणिकांच्या वाटी, हिरे मोती ज्योती. जय देवी मंगळा गौरी, जय देवी मंगळा गौरी. चल ग बाई खेळूया मंगळा गौर, खेळूया मंगळा गौर, खेळूया गौराईचा खेळ बाई. आनंदात नाचू गाऊ आनंदात, खेळूया मंगळा गौर, खेळूया ग मंगळा गौर, खेळूया. लक्षदीप हे उजळी घरी, दारी शोभली काना रांगोळी, फुलवाती अंगणात सोन सकाळी. आली दिवाळी आली दिवाळी आली दिवाळी आली दिवाळी आली दिवाळी. तेजतम अंश पर कन्यजमी कंस पर, धूमलिच्छ वंश पर शेर शिवराज है. जय भवानी, जय भवानी, जय शिवाजी, जय शिवाजी, जय भवानी, जय भवानी, जय शिवाजी, जय शिवाजी. मराठी पाऊल पडते पुढे, मराठी पाऊल पडते पुढे, मराठी पाऊल पडते पुढे, मराठी पाऊल पडते पुढे. सणांची पार्श्वभूमी अगदी काटेकोरपणे आणि अगदी नियोजनबद्धपणे इथं मांडली, ती नक्कीच तितकी वाखाणण्याजोगी होती. त्या परफॉर्मन्ससाठी आणि त्या लहान मुलांसाठी आपण पुन्हा एकदा टाळ्या वाजवणार आहोत. टाळ्या वाजवण्यासाठी शेवटपर्यंत आपण कंजूसी अजिबातच करणार नाही आहोत. टाळ्यांना अजिबातच म्हणजे साधा 1 रुपयाचा पण GST लागत नाही. आणि हे अगदी मी तुम्हाला अगदी काळ्या दगडावरची पांढरी रेख असं सांगते, अगदी ठामपणे सांगते, हो की नाही? हां, मग टाळ्या शेवटपर्यंत आपण वाजवणार आहोत. सो पुन्हा एकदा या ॲन्युअल डे कॉन्सर्टच्या निमित्तानं या मुलांचे वेगवेगळे परफॉर्मन्स
वेगवेगळे आपल्याला या ठिकाणी देखावे सादर केली जातील. वेगवेगळी खरी तर वेशभूषासुद्धा पाहायला मिळते आणि ते गोड गोजीरं असं रूपसुद्धा तितकंच उठून खरं तर आपल्या प्रत्येकाला इथं पाहायला मिळते. आणि त्या मुलांना असं या ठिकाणी हे प्रेझेंटेशन किंवा हे सादरीकरण केलेलं आहे. अर्थात पुढच्या परफॉर्मन्ससाठी पुढची आपली ही टीम रेडी आहे आणि यानंतरचा पुढचा परफॉर्मन्स एक आगळा वेगळा असणार आहे. हो, मम्मी पप्पांना खूप भारी वाटतंय, माझी मुलगी माझा मुलगा तिथे आहे, हात करतायत. सो येस, आपल्या मुलांना मोटिवेट करण्यासाठी, प्रोत्साहित करण्यासाठी आपण परफॉर्मन्स सुरू असताना सुद्धा टाळ्या वाजवणार आहोत. आणि येस, नर्सरी ग्रुपची ही मुलं आहेत जो बॉलिवूड टाईपचा हा परफॉर्मन्स इथे ते आता या ठिकाणी सादर करणार आहेत. सो तुम्ही सगळेजण तयार आहात का? येस और नो? येस. कधी एकदा सॉन्ग चालू होते, कधी एकदा माझा मुलगा किंवा माझी मुलगी इथे डान्स करते असं झालेलं आहे. आणि येस, असं मला वाटतं आहे की त्या वेळेची आता आपल्या प्रत्येकाची आतुरता, उत्कंठा संपलेली आहे आणि ही सगळी मुलं अगदी छान, खूप छान असं पार्टीवेअर टाईप लुक करून इथं आलेली आहेत. सो या मुलांसाठी एकदा टाळ्या झाल्या पाहिजेत. टाळ्या झाल्या पाहिजेत. टाळ्या 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 महत्वाच्या आहेत. शुरू करें। कब मैंने ये सोचा था, कब मैंने ये जाना था, कब मैंने ये सोचा था, कब मैंने ये जाना था, तुम इसमें बदल जाओगे, तुम इतना मुझे चाहोगे, तुम इतना प्यार करोगे, तुम यूं इकरार करोगे मेरे महबूब मेरे साथ। शुक्रिया मेहरबानी Bring the drum. नखरे वाले मेरे हिस्से आजा, चश्मे वाले मेरे हिस्से आजा, मन का मंत्र दोनों सीखे यार। जब तू जब मैं अब होने दे हल्ला, मेरी तू तेरा मैं अब माने मोहल्ला, मैं भी जानू तू भी जाने तेरा मेरा दादा है पत्ता। अब होने दे नैन मटका, दोनों में नैन मटका, जी भर के नैन मटका तेरा मेरा हो। अब होने दे नैन मटका, दोनों में नैन मटका, जी भर के नैन मटका तेरा मेरा हो। ओके. सो खूप छान लटके झटके सुद्धा आपल्याला अधेमध्ये या लहान मुलांचे पाहायला मिळाले. अर्थात अजून डान्स करायचं आहे या दोघांना, मन भरलेलं नाही आहे अजून सुद्धा, हरकत नाही, लहान आहेत मुलं. सो येस, हा बॉलिवूड टाईपचा सुद्धा म्हणजे एक अगदी सुरुवातीपासून आपण पाहतोय की वेगवेगळ्या परफॉर्मन्स आणि खऱ्या अर्थानं वेगवेगळं सादरीकरण या
ॲन्युअल डे कॉन्सर्टच्या निमित्तानं इथं या लहान मुलांच्या माध्यमातून आपल्याला अनुभवायला मिळते. आणि खरं तर यानंतरचा हा जो एक परफॉर्मन्स असणार आहे तो खरं तर एक आगळी वेगळी अशी संस्कृतीचं दर्शन घडवणारा हा परफॉर्मन्स असणार आहे. आणि अर्थात आगळी वेगळी संस्कृती म्हणजे आपल्याच भारतीय संस्कृतीचा एक भाग असणारी ही संस्कृती आहे. तर तुम्ही म्हणाल नेमकी कोणती? तुमच्यापैकी कोणी गेस करू शकते मी नेमकं कोणत्या संस्कृतीबद्दल बोलतीये? हां या, आदिवासी. येस करेक्ट. सो यानंतरचा जो परफॉर्मन्स असणार आहे तो आदिवासी संस्कृतीवर आधारितचा हा परफॉर्मन्स असणार आहे. अर्थात मला आवर्जून सांगावंसं वाटेल आदिवासी संस्कृतीसुद्धा आपल्या भारतीय संस्कृतीचाच एक महत्त्वाचा भाग आहे. आणि अर्थात त्यांची भाषा, कला, संस्कृती ಎಳ್ಳುಳ್ಳೇರಿ ಮಾನಿನಂಗೆ ರೇ ವಿರಜು ಬೆಟ್ಟೆ ದುಂಡುಗಯ್ಯ ಮಾನಿನಂಗೆ ರೇ ಎಳ್ಳುಳ್ಳೇರಿ ಮಾನಿನಂಗೆ ರೇ ವಿರಜು ಬೆಟ್ಟೆ ದುಂಡುಗಯ್ಯ ಮಾನಿನಂಗೆ ರೇ ತೆಂಗಾಟಿ ಕುಮಾರಿನಂಗೆ ರೇ ತೆಂಗಾಟಿ ಮಾನಿನಂಗೆ ರೇ ತೆಂಗಾಟಿ ಕುಮಾರಿನಂಗೆ ರೇ ತೆಂಗಾಟಿ ಮಾನಿನಂಗೆ ರೇ ತಾನೇ ದಾನಾನೇ ದಾನಾನೇ ತಾನೇ ತಾನೇ ದಾನಾನೇ ದಾನಾನೇ ತಾನೇ ದಾನಾನೇ ದಾನಾನೇ ತಾನೇ ತಾನೇ ದಾನಾನೇ ದಾನಾನೇ. ಮಾನಿನಗರ ತಂಗಟಿ ಮದುಂಬಳಾದುಂಡೆ ಮಾನಿನಗರ ತಂಗಟಿ ಮದುಂಬಳಾದುಂಡೆ ಮಾನಿನಗರ ತಂಗಟಿ ಮದುಂಬಳಾದುಂಡೆ ಮಾನಿನಗರ ತಂಗಟಿ ಮದುಂಬಳಾದುಂಡೆ ಮಾನಿನಗೆರೆ ತೆಂಗಾಟಿ ಕುಮಾರಿನಗೆರೆ ತೆಂಗಾಟಿ ಮಾನಿನಗೆರೆ ತೆಂಗಾಟಿ ಕುಮಾರಿನಗೆರೆ ತೆಂಗಾಟಿ ಮಾನಿನಗೆರೆ ತಾನೇ ದಾನಾನೇ ದಾನಾನೇ ತಾನೇ ತಾನೇ ದಾನಾನೇ ದಾನಾನೇ ತಾನೇ ದಾನಾನೇ ದಾನಾನೇ ತಾನೇ ತಾನೇ ದಾನಾನೇ ದಾನಾನೇ. ಎಣ್ಣ ಕೊಂಡ್ವಾ ಮಂಜಲು ಕೊಂಡ್ವಾ ಮಾನಿ ನಂಗರಕ್ಕೆ ಎಣ್ಣ ಕೊಂಡ್ವಾ ಮಂಜಲು ಕೊಂಡ್ವಾ ಚಿಕ್ಕಟ ನಂಗರಕ್ಕೆ ಎಣ್ಣ ಕೊಂಡ್ವಾ ಮಂಜಲು ಕೊಂಡ್ವಾ ಮಾನಿ ನಂಗರಕ್ಕೆ ಎಣ್ಣ ಕೊಂಡ್ವಾ ಮಂಜಲು ಕೊಂಡ್ವಾ ಚಿಕ್ಕಟ ನಂಗರಕ್ಕೆ ಮಾನಿ ನಂಗೇರೆ ತೆಂಗಾಟಿ ಕುಮಾರಿ ನಂಗೇರೆ ತೆಂಗಾಟಿ ಮಾನಿ ನಂಗರೆ ತೆಂಗಾಟಿ ಕುಮಾರಿ ನಂಗೇರೆ ತೆಂಗಾಟಿ ಮಾನಿ ನಂಗರೆ ತಾನೇ ದಾನಾನೇ ದಾನಾನೇ ತಾನೇ ತಾನೇ ದಾನಾನೇ ದಾನಾನೇ ತಾನೇ ದಾನಾನೇ ದಾನಾನೇ ತಾನೇ ತಾನೇ ದಾನಾನೇ ದಾನಾನೇ. ಮಗಳು ಬಂದ ನಾಬುಜಿ ಈಗಲು ಬಂದ ನಾಬುಜಿ ಇನ್ನಪ್ಪವೇ ಬಂದಾಡು ಎಳುದುಳಿ ಪಾಡು ಮಗಳು ಬಂದ ನಾಬುಜಿ ಈಗಲು ಬಂದ ನಾಬುಜಿ ಇನ್ನಪ್ಪವೇ ಬಂದಾಡು ಎಳುದುಳಿ ಪಾಡು ಮಾನಿನಗೆರೆ ತೆಂಗಾಟಿ ಕುಮಾರಿನಗೆರೆ ತೆಂಗಾಟಿ ಮಾನಿನಗೆರೆ ತೆಂಗಾಟಿ ಕುಮಾರಿನಗೆರೆ ತೆಂಗಾಟಿ ಮಾನಿನಗೆರೆ ತಾನೇ ತಾನೇ ದಾನಾನೇ ದಾನಾನೇ ತಾನೇ ತಾನೇ ದಾನಾನೇ ದಾನಾನೇ ತಾನೇ ದಾನಾನೇ ದಾನಾನೇ ತಾನೇ ತಾನೇ ದಾನಾನೇ ದಾನಾನೇ. उल्लत्तीनली पाडू कसं वाटलं? परफॉर्मन्स कसा वाटला? वेशभूषा किंवा त्यांचं हे जे काही ड्रेसिंग असेल
किंवा त्यांची घराची ही सुद्धा काही जी पद्धत आहे, अर्थात संपूर्णपणे निसर्गाच्या सानिध्यात राहणारा हा आदिवासी समाज, अगदी निसर्गावरच पूर्णतः डिपेंड असणारा हा समाज, शिकारसुद्धा केलेली होती या लहान मुलांनी. अर्थात त्यांची पूर्णतः ही जी जीवनशैली आहे किंवा दिनचर्या आहे त्यांनी आपल्या या परफॉर्मन्सच्या माध्यमातून या ठिकाणी मांडली. खूप छान असं वाटलं आणि वेगळ्या एका संस्कृतीचं अर्थात दर्शन घडलं. आपण आपल्या या काली मातेनं केला होता आणि तसाच काहीसा काली मातेचा एक परफॉर्मन्स या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या समोर या ठिकाणी सादर करण्यासाठी काही क्षणातच एक चिमुकली या ठिकाणी येणार आहे. आणि खऱ्या अर्थानं हा परफॉर्मन्स पाहत असताना एक तिचं रौद्र रूप, एक शक्तिशाली रूप, अर्थात या समाजामध्ये सुद्धा आपण पाहतो बऱ्याचशा वाईट प्रवृत्ती असतात आणि या वाईट प्रवृत्तींचा नाश करणारी सुद्धा एक शक्ती असते. आणि खऱ्या अर्थानं ही शक्ती प्रत्येक स्त्रीमध्ये किंवा प्रत्येकामध्ये असते. आणि त्याच पद्धतीनं काली मातेनं एका राक्षसाचा वध केला होता आणि एक आगळं वेगळं असं रौद्र रूप तिने धारण केलं होतं आणि एका भल्या मोठ्या राक्षसाचा त्या काली मातेनं वध केला होता. आणि तसाच काहीसा परफॉर्मन्स या ठिकाणी आपल्याला या काली मातेच्या रूपातून या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. मैं हूं सर्वश्रेष्ठ, पराक्रमी, आदि, अनंत. ये तीनों लोग मेरी मुट्ठी में हैं. मैं करूंगा देवों का अंत. मेरे रक्त की हर बूंद में है एक नए दानव का बीज. मार सके ना कोई, मैं रक्त बीज. हे मां पार्वती, उपकार करो, रक्त बीज का संहार करो. बचा लो हम सभी के प्राण, इस सृष्टि का उद्धार करो. नारी के हाथों मरेगा तू, तेरा विनाश करूंगी मैं. सर जो उठेगा धड़ से कटेगा, कहाँ पे छिपेगा कहाँ पे बचेगा. बात पर है घात, मौत की बिछी बिसात. उठा तो गिरेगा, गिरा तो चिरेगा, छिपा तो मिलेगा, मिला तो मारेगा. जाग जाग भाग भाग, बच सके तो बच ले आज. आंधी है ये ज़लज़ला है, पूरे जोर पर चला है. किसमें दम है जो लड़ा है, कौन रह सका खड़ा है. सबसे अटल सबसे प्रबल शस्त्र रचित, रक्त चरित 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 रक्त चरित. सबसे अटल सबसे प्रबल शस्त्र रचित, रक्त चरित रक्त चरित रक्त चरित रक्त चरित रक्त चरित. हे अबला नारी, कब तक लड़ेगी? छोड़ दे ये मोह का पाश, तेरा अंत अब निश्चित है, होगा तेरा सर्वनाश. शांत हो जाइए देवी माँ, शांत हो जाइए. नमस्तस्यै 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 नमो नमः. प्रणतानां प्रसीदतं देवी वैश्वासहारिणीं त्रैलोक्यवासिनीं लोकानां वरदां
या परफॉर्मन्ससाठी 5 मिनिट सलग टाळ्या वाजल्या पाहिजेत. हे पहा, स्त्री शक्तीला अजिबातच कमी, अर्थात आपल्या संस्कृतीमध्ये स्त्रीला आपल्या प्रत्येकाला पाहायला मिळालं आणि प्रत्येक स्त्रीमध्ये मा दुर्गा, मा काली, मा सरस्वती, मा लक्ष्मी अशी अनेक रूपं खरं तर असतात आणि या प्रत्येक रूपाचा प्रत्यय खरं तर आपल्या प्रत्येकाला आपल्या आयुष्यामध्ये येत असतो. कधी कोणी मुलगी, कधी पत्नी, कधी आई, कधी सून, या प्रत्येक रूपातून ही स्त्री स्वतःला नेहमी सिद्ध करीत असते. अर्थात त्या प्राचीन कालामध्ये या काली मातेनं जरी या दुष्ट अशा राक्षसाचा वध केला असला तरी एका स्त्रीनं या दृष्ट अशा शक्तीचा वध केला आणि खऱ्या अर्थानं विजय मिळवला. आणि म्हणूनच या काली मातेची आराधना, पूजा आणि उपासना आपण अगदी मनापासून करतो. लोग मेरी मुट्ठी में है, मैं करूंगा देवों का अंत. मेरे रक्त की हर बूंद में है एक नए दानव का बीज. मार सके ना कोई, मैं रक्त बीज. हे मां पार्वती, उपकार करो, रक्त बीज का संहार करो, बचा लो हम सभी के प्राण, इस सृष्टि का उद्धार करो. तेरा घमंड उतार के तुझे बर्बाद करूंगी मैं. एक नारी के हाथों मरेगा तू, तेरा विनाश करूंगी मैं. सर जो उठेगा धड़ से कटेगा, कहाँ पे छिपेगा कहाँ पे बचेगा. बात बात पर है घात, मौत की बिछी भी साथ. उठा तो गिरेगा, गिरा तो चिरेगा, छिपा तो मिलेगा, मिला तो मारेगा. जाग जाग भाग भाग, बच सके तो बच ले आज. आंधी है ये ज़लज़ला है, पूरे जोर पर चला है. किसमें दम है जो लड़ा है, कौन रह सका खड़ा है. सबसे अटल सबसे प्रबल शस्त्र रचित, रक्त चरित 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 रक्त चरित. सबसे अटल सबसे प्रबल शस्त्र रचित, रक्त चरित रक्त चरित रक्त चरित रक्त चरित रक्त चरित. हे अबला नारी, कब तक लड़ेगी? आखिरी अवसर है ये तेरा, छोड़ दे ये मोह का पाश. तेरा अंत अब निश्चित है, होगा तेरा सर्वनाश. शांत हो जाइए देवी माँ, शांत हो जाइए. प्रणतानां प्रसीदतं देवी वैश्वासहारिणीं, त्रैलोक्यवासिनीं, लोकानां वरदा भव. सो वन्स मोर म्हणून हा नर्सरी, LKG, UKG या वर्गांसाठीची अतिशय सुंदर अशी ही एक स्कूल आहे, ज्या स्कूलच्या माध्यमातून या लहान मुलांचा खऱ्या अर्थानं विकास अगदी प्रत्येक
त्यांची कला असेल किंवा शिक्षण असेल, या प्रत्येक गोष्टीवर या शाळेमध्ये भर दिला जातो. वेगवेगळे उपक्रम, वेगवेगळ्या स्पर्धा. खरं तर आपले जे काही आत्तासुद्धा आपण सुरुवातीपासून बरेचसे परफॉर्मन्सेस पाहिले, त्या परफॉर्मन्समध्ये सुद्धा आपल्या भारतीय संस्कृतीचं दर्शन, एक वेगळी माहिती या परफॉर्मन्सच्या माध्यमातून खरं तर पाहायला आपल्या प्रत्येकालाच मिळाली. आणि असे बरेचसे उपक्रम या लहान मुलांच्या विकास वाढीसाठी किंवा त्यांची जी काही बुद्धिमत्ता आहे यासाठी नेहमीच असे उपक्रम राबवले जातात. सो श्वेता मेगेरी मॅडमांचंही या ठिकाणी मी निवेदिका या नात्यानं, कार्यक्रम आपलाच आहे पण तरीसुद्धा तुमचे स्वागत आणि आभारसुद्धा व्यक्त करते, कारण खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही या शाळेतल्या प्रत्येक मुलाच्या बुद्धिमत्ता विकास वाढीवर तुम्ही भर देत आहात, याचा खरंच खूप आनंद होतो आहे. तर कार्यक्रमाला आपण विलंब न करता आपण कार्यक्रमाचं उद्घाटन या ठिकाणी आपण मंचावरील सर्वच मान्यवरांच्या शुभहस्ते आपण आपल्या करावी अशी मी विनंती करते. यावलीत करत आणि प्रतिमा पूजन करत आपण या कार्यक्रमाचं उद्घाटन आपल्या सर्वांच्या शुभहस्ते इथं आपण करावी अशी मी विनंती करते. आणि सर्व प्रेक्षक वर्ग, सर्व पालक वर्गाला विनंती, आपण जोरदार टाळ्यांची दाद देणार आहोत, कारण कार्यक्रमाचं उद्घाटन इथं मंचावरील सर्वच मान्यवरांच्या शुभहस्ते इथं होत आहे. विलंब न लावता आपण या कार्यक्रमाचं उद्घाटन, या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेले MD पेडियाट्रिक्स MBBS डॉक्टर साहिल सावस्कर, RJ श्रद्धा मॅम, मिसेस सपना जाधव मॅम, याचबरोबर हनुमंत मेगेरी सर, जितेश मेगेरी आणि आपल्या स्कूलच्या प्रिन्सिपल श्वेता मेगेरी मॅडम यांच्या शुभहस्ते भारतीय संस्कृतीतलं अतिशय पवित्र, अतिशय शुभ आणि अनेक वैशिष्ट्यानं परिपूर्ण असं मानलं जाणारं दीपप्रज्वलन करत या कार्यक्रमाचं उद्घाटन या ठिकाणी झालेलं आहे. संस्कृती आहे आपली प्रकाशाची, त्यात शीतलता चंद्राची. संस्कृती आहे प्रकाशाची, त्यात शीतलता चंद्राची. सुरुवात करतोय आजच्या हायस्कूल सोलापूर आयोजित ॲन्युअल कॉन्सर्टची. आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा या ॲन्युअल कॉन्सर्ट डे निमित्तानं आपण या ठिकाणी स्वागत आणि सर्व मान्यवरांचं सुद्धा या कार्यक्रमाला आपण आवर्जून उपस्थित राहून या कार्यक्रमाची या ठिकाणी शोभा वाढवली, या त्यांचा आदरातिथ्य करणं ही आपली संस्कृती आहे आणि आपलं कर्तव्य आहे. आणि म्हणूनच भारतीय संस्कृतीतल्या अतिशय पवित्र अशा मानल्या जाणाऱ्या उक्तीनुसार, अर्थात अतिथी देवो भव या उक्तीनुसार या कार्यक्रमाच्या निमित्तानं इथं उपस्थित असलेल्या मंचावरील मान्यवरांचा सत्कार आणि आदरातिथ्य आपण या ठिकाणी करणार आहोत. तर सर्वप्रथम या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी अगदी वेळेवर उपस्थित असलेले माझे क्लासमेट डॉक्टर साहिल सावस्कर यांचा सत्कार या ठिकाणी आपण करणार आहोत. आणि हा सत्कार करण्यासाठी मी विनंती करते माननीय जितेशजी मेगेरी यांना आपल्या शुभहस्ते आपण या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेले सन्माननीय साहिलजी सावस्कर यांचा सत्कार इथं करावा अशी मी त्यांना विनंती करते. आणि सर्व आमचे पालकवर्ग, प्रेक्षक वर्ग यांना सुद्धा विनंती, अर्थात टाळ्या हव्या आहेत. मान्यवरांचे सत्कार इथं संपन्न होत आहेत. प्रेमाची शाल, श्रीफळ आणि बुके देऊन आलेल्या मान्यवरांचा सत्कार दी हायस्कूल सोलापूर परिवाराच्या वतीनं इथं या मंचावर ॲन्युअल डे कॉन्सर्टच्या निमित्तानं या ठिकाणी संपन्न होतोय. ज्यांचा गोड आवाज ऐकल्याशिवाय आमच्या सोलापूरकरांचा दिवस जात नाही, अशा RJ श्रद्धा मॅम यासुद्धा आवर्जून या ॲन्युअल डे कॉन्सर्टच्या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. तर त्यांचाही सत्कार या ठिकाणी आपण करणार आहोत. तर RJ श्रद्धा मॅडमांचा सत्कार प्रोफेसर सपना जाधव मॅडम यांनी करावा अशी मी त्यांना या ठिकाणी विनंती करते. प्रेमाची शाल, बुके आणि श्रीफळ देऊन RJ श्रद्धा मॅडमांचा सत्कार या ॲन्युअल डे कॉन्सर्टच्या निमित्तानं इथं या मंचावर संपन्न होतोय. जोरदार टाळ्यांची दाद आपण या ठिकाणी देणार आहोत. RJ श्रद्धा मॅडमांचा या ठिकाणी या सत्काराचा स्वीकार प्रोफेसर मिसेस सपना जाधव मॅडम यासुद्धा आवर्जून या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज आपल्याला प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले आहेत. आणि म्हणूनच आपलं कर्तव्य म्हणून आपल्या संस्कृतीचा मान राखत त्यांचा सत्कार इथं आपण करणार आहोत. आणि हा सत्कार हायस्कूल सोलापूरच्या प्रिन्सिपल सौ श्वेता मेगेरे मॅडमांच्या शुभहस्ते या ठिकाणी संपन्न होतोय. आपण एकदा जोरदार टाळ्यांची दाद या ठिकाणी देणार आहोत. आणि
सन्माननीय सपना जाधव मॅडमांचे या ठिकाणी हा सत्काराचा स्वीकार केल्याबद्दल मनस्वी आभार या ठिकाणी व्यक्त केले जात आहेत. झालेले आहेत मान्यवरांचा आदरात इथे आपल्या हायस्कूल सोलापूर परिवाराच्या वतीनं झालेला आहे. पुन्हा एकदा टाळ्या वाजवूयात आपण. सो येस, खऱ्या अर्थानं आपल्या विद्यार्थ्यांना वर्षभरामध्ये दररोज त्यांचं शाळेचं एक रुटीन असतं. या रुटीनमध्ये थोडासा अभ्यास असतो, थोडीशी गंमत मजा मस्ती असते, थोडासा टिफिन खाण्याचा सुद्धा एक आगळा वेगळा असा एक भाग असतो, थोडीशी काही खेळण्याची सुद्धा त्यांची वेळ असते. पण याशिवाय सुद्धा प्रत्येकामध्ये एक आगळे वेगळे कलागुण असतात आणि या कलागुणांना वाव देण्यासाठीच या अशा ॲन्युअल डे कॉन्सर्टचं आयोजन प्रत्येक शाळेमध्ये केलं जातं. वर्षभरात बरेचसे उपक्रम घेतले जातात, पण खऱ्या अर्थानं हा ॲन्युअल डेचा कॉन्सर्टसुद्धा तितकाच महत्त्वाचा असतो. तो या मुलांच्या वाढीसाठी, विकासासाठी आणि अर्थात आज हायस्कूल सोलापूरच्या वतीनं हा सुंदर असा हा ॲन्युअल डेचा कॉन्सर्ट इथं आयोजित केला गेला. त्याबद्दल खरं तर मान्यवरांनी सुद्धा याबद्दल 2 शब्द बोलावं अशी माझी या मान्यवरांना विनंती आहे. तर सर्वप्रथम मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी रिस्पेक्टेड डॉक्टर साहिल सावस्कर सर हे या ठिकाणी आहेत आणि त्यांना विनंती करते की आपण 2 शब्द संबोधित करत आपलं मनोगत या ठिकाणी आपण व्यक्त करावं असे मी डॉक्टर साहिल सावस्कर यांना विनंती करते आणि सरांसाठी आपण एकदा जोरदार टाळ्यांची दाद पुन्हा एकदा देणार आहोत. Good evening everybody. It feels to be a privilege to be a part of this wonderful annual program held at this center. खूप चांगलं वाटतंय मला जे आपण परफॉर्मन्स वगैरे बघितले. इतकं कष्टाळू, इतके प्रामाणिकपणेने मुलं प्रेझेंट करतायत. इतकं चांगलं वाटतं त्यांना बघताना की एकदम जे दिवसाची आमची थकान असते पेशंट्स बघून ती एकदम अशी निघून जाते आणि खूप चांगलं वाटतं. खूप कष्ट घेतले पालकांनी प्लस मुलांनी पण आणि द ऑर्गनायझिंग कमिटी ऑल्सो. अँड आय एम व्हेरी हॅपी. मी खूप आभार मानतो यांचा की मला त्यांनी इथं बोलवलं. सो थँक्यू एव्हरीबडी. थँक्यू. डॉक्टर अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत पेशंट बघून वैतागलेले असतात, पण त्यांचा हा जो काही थकवा, तो जो चिडचिडेपणा आहे तो या मुलांचा परफॉर्मन्स बघून गेलेला आहे. यापेक्षा आनंदाची गोष्ट आपल्यासाठी काय आहे. सो त्यांनी आपल्या मनोगतातून हे सांगितलेलं आहे. सो थँक्यू सो मच सर. तुम्हीसुद्धा वेळ देऊन या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून इथं आज उपस्थित राहिलात त्याबद्दल सुद्धा आम्हाला खूप मनस्वी आनंद होतो आहे. कारण डॉक्टर म्हटले की एक वेगळी जबाबदारी असते, त्या जबाबदारीतून सुद्धा तुम्ही आज आमच्यासाठी वेळ दिला. आमच्यासाठी हे खूप मोठी भाग्याची गोष्ट आहे. तर पुन्हा एकदा तुमचं या ठिकाणी स्वागताचं आभारसुद्धा व्यक्त करते. यानंतर अर्थात ज्यांच्या गोड आवाजामध्ये मला सुद्धा 2 शब्द ऐकायला मिळतील, कारण ते रेडिओवरून ऐकून समोर मला एकदा मॅडमांना ऐकायचं आहे. बऱ्याच वेळा ओघात अशी येता जाता भेट होते, पण फारसं काही बोलणं होत नाही. सो येस, RJ श्रद्धा मॅडम, तुमचं मनोगत आम्हाला ऐकायचं आहे. तुमचे 2 शब्द ऐकायचे आहेत आज प्रत्यक्षात. मॅडमांसाठी जोरदार टाळ्या. थँक्यू सो मच. रोज रेडिओवरून सगळ्यांशी गप्पा मारते, त्यामुळे भेटून लोकांना कधी एकदा गप्पा मारायला मिळतात. यासाठी मी वाटच बघत असते की कुठल्या कार्यक्रमाला मला जाता येईल आणि सोलापुरातल्या लोकांना भेटता येईल. कारण काय, रेडिओमध्ये म्हणल्यावर स्टुडिओमध्ये बसून आम्ही गप्पा मारत असतो, समोरचं ऐकतोय का, की आपण जे बोलतोय त्याला आवडतं आहे का की नाही आवडत आहे, त्यांचा मूड चांगला आहे का नाही आहे चांगला, हे काही आम्हाला दिसत नाही. पण आय एम शुअर की सोलापूरकरांचं प्रेम आणि सपोर्ट यामुळे रेडिओवरून त्यांच्या सगळ्यांशी संवाद साधता येतो. सगळ्यात आधी तर मंचावर उपस्थित सगळे मान्यवर आणि यांच्यासोबत मला पण ह्या खूप छान अशा कार्यक्रमाचा भाग म्हणून बोलवलं, त्याबद्दल हायस्कूलच्या प्रिन्सिपल आणि संपूर्ण टीमचे मनापासून आभार. एक वेगळी रिफ्रेशमेंट आणि एनर्जी असते अशा कार्यक्रमात. डॉक्टर सरांनी सांगितलं तसं की आमचं रोजचं काम ठरलेलं असतं, रुटीन ठरलेलं असतं, त्यामधून जसा लहान मुलांना हा विरंगुळा आहे तसा आम्हाला पण एक एनर्जी बूस्टर आहे. आणि अर्थात सगळ्यात कठीण काम हे आहे, एवढ्या छोट्या मुलांकडून एवढं सुंदर ॲक्ट करून घेणं. त्याच्या मागे शिक्षकांचे एफर्ट्स, प्रिन्सिपलचं विजन आणि पॅरेंट्सची मेहनत ही कळती आहे मला. कारण मी सुद्धा एक पॅरेंट आहे, त्यामुळे आपण जे सांगतो त्याच्या करेक्ट उलटं मुलं करत असतात. हे करू नको म्हणलं की तेच त्यांना 10 वेळा करायचं असतं. आणि या सगळ्या एवढ्या छोट्या मुलांना सांभाळणं आणि एवढं छान ॲक्ट त्यांच्याकडनं करून घेणं, खरंच पूर्ण हायस्कूलसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. कारण मला बरेच जण हा प्रश्न विचारतात
की आर जेसारखं वेगळं फील्ड तू कसं काय निवडलं. तर मी त्यावेळी आणि अजूनही आणि इथून पुढे पण माझ्या शाळेची आभारी आहे, कारण मी लहानपणापासून कायम स्टेजवर मोठी झालेली आहे. वेगवेगळे डान्स, वेगवेगळे ॲक्ट्स केल्यामुळे तो जो कॉन्फिडन्स बिल्टअप होत गेला, त्याच्यामुळेच नंतर लाईफमध्ये जेव्हा करिअर आपण निवडतो तेव्हा त्या कॉन्फिडन्सचा आपल्याला खूप उपयोग होतो. हे आत्ता म्हणजे लहान असताना आपल्याला कळत नाही, पण मोठेपणी नक्कीच आपल्याला ते रिअलाईज होतं. त्यामुळे हायस्कूलमधून तुमच्या सगळ्या मुलांच्या जडणघडणीमध्ये जो काही कॉन्फिडन्सचं बीज एक रोवलं जातं आहे ते खूप इम्पॉर्टंट आहे. आणि डेफिनेटली त्या सगळ्यांचं खूप छान कलरफुल ब्राईट फ्युचर आहे, यात काही डाऊटच नाही. सो थँक्यू वन्स अगेन या कार्यक्रमाला मला बोलवलं. पुढच्या परफॉर्मन्सेससाठी आम्ही सगळे पण तितकेच एक्सायटेड आहोत. सो जास्त वेळ घेणार नाही, कारण माईक आला की सोडत नाही मग मी लवकर. सो थँक्यू सो मच एव्हरीवन अँड हॅव अ गुड डे. थँक्यू. वाढवण्यासाठी उपस्थित राहिलात याबद्दल सुद्धा मी हायस्कूल सोलापूरच्या वतीनं तुमचे स्वागतासह पुन्हा एकदा आभार या ठिकाणी व्यक्त करते. आणि अर्थात यानंतर मी हायस्कूल सोलापूरच्या प्रिन्सिपल मॅम श्वेता मेगिरी मॅम, येस, सो सपना मॅडमसुद्धा बोलतील. प्रोफेसर आहेत मॅडमांकडे, PhD ही पदवी आहे, त्यामुळे बरंचसं काहीतरी संशोधन झालेलं असणार आहे. त्यातलं थोडंसं काहीतरी बघूया त्यांच्या या वाणीतून आपल्याला ऐकायला मिळते का. सो येस, या कार्यक्रमाच्या निमित्तानं प्रोफेसर सपना जाधव मॅडम यासुद्धा या ठिकाणी आपल्या 2 शब्दाच्या माध्यमातून मनोगत या ठिकाणी व्यक्त करतील. नमस्कार. आजच्या या हायस्कूलच्या ॲन्युअल फंक्शनचे अध्यक्ष माननीय श्री साहिल सर, माय FM 95च्या श्रद्धा पटेल मॅडम, आणि इथं माझे वडील बसलेले आहेत मेगेरी सर, आणि या हायस्कूलच्या ज्या प्रिन्सिपल आहेत श्वेता मेगेरी आणि त्यांचा स्टाफ वर्ग, येथे जमलेल्या सर्व चिमुकल्या आणि त्यांच्या पालकांना माझा नमस्कार. आज आपण या ॲन्युअल फंक्शनसाठी एकत्र आलेलो आहोत, बरोबर आहे. आणि त्या हायस्कूलच्या फंक्शनचं येण्याचं हे माझं 3रं वर्ष आहे. आणि आजही यावर्षी पण तिनं मला बोलवल्याबद्दल मी श्वेताचं थँक्सच म्हणेन. खरं तर मी कॉलेज वर्गाला शिकवते 11वी 12वीला, आणि ते मोठे मुलांना शिकवणं आणि इथं या मुलांचं बघणं फार फरक आहे. आणि मला वाटतं की हे शिस्तीत का नाही आहे, रडतायत करतायत, म्हणजे तिथं मला शिकून सवय झाली आणि इथं तसं बघितलं मला हे होतं. पण लहान मुलांना शिकवणं, त्यांच्या कलेने घेणं हा फार मोठा टास्क आहे. कारण तुम्ही एकदा सांगितलेली गोष्ट मुलांना कळत नाही, ते त्यांच्या मनाला पटेल, त्यांना जसं वाटेल तसं करतात. आणि आपल्याला वाटतं की ते एकदम परफेक्शन पाहिजे. आता एवढ्या महिन्यापासून तिने डान्स शिकवती आहे, डान्स सर शिकवत आहे, तरी डान्स सराला तिथं उभारून करावंच लागतं ॲक्शन. मग मुलं त्यांच्याकडे बघून करतायत. म्हणजे ही महिनाभर केलेली मेहनत आणि परतसुद्धा त्या सरांना तिथं उभारून डान्स करावं लागतं, म्हणजे फार मोठा. म्हणजे हायस्कूल हा नर्सरी स्कूलमध्ये तुम्ही ज्या बालकांना प्रवेश दिलात, कारण तुमच्या मुलांची सुरुवातच या नर्सरीपासून होते. शाळेत जाण्याची पहिली सुरुवात ह्या नर्सरीपासून सुरू होते. आणि या नर्सरीमधल्या प्रत्येक पालकांनी ज्या हायस्कूलमध्ये प्रवेश घेतला, ती शाळा तर अतिशय उत्तमच आहे नर्सरी. कारण तिथं शिस्त, संस्कार, वेगवेगळे उपक्रम किंवा विविध स्पर्धा, स्पोर्ट्स डे, आणि आता जो वर्षभर तुम्ही जे केलेलं आहात त्याचं शेवटचं म्हणजे ॲन्युअल फंक्शन, ह्यासाठी जो शाळा एवढी मेहनत घेते त्याच्याबद्दल श्वेता मेगिरीला मी एकदम थँक्सच म्हणेन की एवढं पेशन्सनी घेणं आणि मुलांना शिकवणं खूप मोठं आहे. जसं तुम्ही की रोज नवीन नवीन एज्युकेशनमध्ये बदलत आलेलं आहे की मुलांना सगळी कलागुण आयला पाहिजे, सगळे संस्कृती कळायला पाहिजे, वेगवेगळे सण समजायला पाहिजे, आणि हा नर्सरीच्या माध्यमातून मुलांना त्याची ओळख केली जाते. आता तर नवीन एज्युकेशन पॉलिसीमध्ये ह्या सगळ्या उपक्रम, पुस्तकी ज्ञानापेक्षा मुलांना वेगवेगळ्या उपक्रमातून आयडियलशील कसं बनवता येईल, ते स्वतःच्या पायावर कसे उभं राहता येईल, ह्याचा जो बेस आहे, या बेसची सुरुवात म्हणजेच ह्या नर्सरीच्या माध्यमातून सुरू होते. आणि याची सुरुवात तुम्ही तुमच्या पालकांना देतच आहात, आणि त्यांच्याबरोबर तुम्हालाही शिकायला मिळतं, कारण मुलांकडून आपल्याला भरपूर शिकायला मिळतं. मुलं हे अनुकरणशील असतात, जसं आपण करतो तसंच ते करायचा प्रयत्न करतात. म्हणून जास्त वेळ घेणार नाही, मलाही खूप बोलावंसं वाटतं, पण वेळ कमी आहे, आणि लहान मुलांना बसण्याची पण पेशन्स पाहिजे. त्यामुळे एवढंच सांगेन की हायस्कूलच्या या माध्यमातून वेगवेगळे फंक्शन्स जे आयोजित करतात, आणि त्यातून मुलं हे घडत जातात, आणि ह्या घडण्यातून मुलं एक उज्ज्वल भविष्य आणि एक वेगळी व्यक्तिमत्व साकार होतं. त्यासाठी हायस्कूलला धन्यवाद. थँक्यू सो मच मॅम.
सो येस, यानंतर मी हायस्कूल सोलापूरच्या प्रिन्सिपल श्वेता मगेर मॅडमांना या ठिकाणी वार्षिक अहवाल सादर करण्यासाठी विनंती करेन. इथे जमलेले सर्व पालक आणि लहान मुलं आपले हायस्कूलचे खूप पेशन्स ठेवलेत हा प्रोग्राम करण्यासाठी. 1 महिन्याची तयारी होती ऑलमोस्ट, म्हणजे पूर्ण स्टाफ, मी, सर आणि आमचे सासरे हनुमंत मेगिरी, नाना, खूप पळालो आहे आम्ही प्रत्येक गोष्टीसाठी. सर्वांची खूप मेहनत लागली या प्रोग्रामसाठी आणि पालक पण भरपूर रिस्पॉन्स आला आहे. मला वाटलं नव्हतं अर्धं पण भरेल हे पूर्ण जे ऑडिटोरियम आहे, पूर्ण खचाखच भरलेलं आहे. सो थँक्यू सर्वांनी प्रोग्राम अटेंड केलेला आहे. मी आता वार्षिक अहवाल सादर करणार आहे. पहिल्यांदाच मी वार्षिक अहवाल सादर करणार आहे. 2 वर्ष मी केला नाही या वार्षिक अहवाल सादर, बट यावर्षी मी ॲक्टिव्हिटीज पण तेवढ्या घेतलेल्या आहेत मुलांच्या आणि कॉम्पिटिशन्स पण तेवढे घेतले आहेत. इंटरस्कूल कॉम्पिटिशन्सला पण आपले मुलं गेलेले आहेत आणि प्राइजेस पण घेऊन आलेले आहेत. त्यामुळे मी यावेळी ठरवले की मी यावेळी वार्षिक अहवाल सादर करणार आहे आणि आम्ही ग्रो करण्याच्या याच्यामध्ये आहे. आता ब्रांचेस यावर्षी आमचा प्लॅन आहे, थोड्या सोलापूरमध्ये आपल्या ब्रांचेस ओपन करायच्या आहेत हायस्कूलच्या. 1 ते 2 ब्रांचेस जुळे, सोलापूर आणि दमाणीनगर आमचा विचार आहे, आम्ही ओपन करणार आहे. पालकांचा रिस्पॉन्स भरपूर आहे आपल्यासाठी. 3 वर्षामध्ये ऑलमोस्ट आपण 3 पटींनी ग्रोथ घेतलेली आहे, 3 पटींनी. माझ्या डोळ्यात आता पाणी येतं आहे ॲक्च्युली. मी ज्यावेळी स्कूल स्टार्ट केले फक्त 20 मुलांसोबत स्टार्ट केले, फक्त 20 मुलं होते. त्याच्यामधले जवळजवळ 4 मुलं जे होते ते आमचेच होते, म्हणजे आमच्या एम्प्लॉईजचे जे मुलं आहेत ते 4-5 मुलं होते. फक्त 10 ते 12 ॲडमिशन्स जे होते ते बाहेरून घेतलेले होते. आणि मी आणि स्वाती मॅडम, सुवर्ण मॅडम, आम्ही तिघींनी हे स्कूल स्टार्ट केलं. आम्ही तिघींनी ठरवलं की नाही, आपल्याला आपल्या स्कूलला त्या लेवलला नेऊन ठेवायचंच आहे. त्या आपल्या स्कूलला एक सोलापूरमधलं मोस्ट रेप्युटेड प्री स्कूल बनवायचंच आहे आपल्याला, हे आम्ही तिघींनी ठरवलंच होतं. मग त्याप्रमाणे आम्ही तिघींनी पण ट्राय करायला चालू केलो. खूप उपक्रम घेतलो, खूप ॲक्टिव्हिटीज. आमच्या स्कूलमध्ये जेवढ्या ॲक्टिव्हिटीज होतात, मला नाही वाटत अख्ख्या सोलापूरमध्ये कुठल्या प्री स्कूलमध्ये एवढ्या ॲक्टिव्हिटीज होत असतील. कुठल्याच प्री स्कूलमध्ये एवढ्या ॲक्टिव्हिटीज होत नाहीत. मी बजेट पण तेवढंच लावते. असं नाही की प्री स्कूल आहे, तुमच्याकडून मी फीस कमी घेतले म्हणून मी बजेट कमी लावणार आहे, नाही. मला जेवढं बजेट रिक्वायर्ड आहे त्यापेक्षा मी ऑलमोस्ट जास्तच बजेट लावते प्रत्येक प्रोग्रामसाठी. तुम्ही स्टार्टपासून बघितलंच असेल, प्रत्येक प्रोग्राम आपला एक्सिलेंटच असतो, छोट्यातल्या छोट्या ॲक्टिव्हिटीपासून मोठ्यातल्या मोठ्या ॲक्टिव्हिटीजपर्यंत. आता मी स्कूल स्टार्ट केलं 2021मध्ये आणि आपण स्टार्टेड क्लासेस केलो प्ले ग्रुप, नर्सरी, LKG, UKG. ॲडमिशन्स माझ्याकडे फक्त प्ले ग्रुप नर्सरीचे होते, LKG, UKG एकही ॲडमिशन नव्हतं. आत्ता आपल्याकडे करंट जी स्ट्रेंथ आहे ती 85 आहे. ऑलमोस्ट 3 पटींनी आपण ग्रो केलो आहे. आणि थ्रू आउट इयर आपण कॉम्पिटिशन्स घेतलेलो आहे. पोयम कॉम्पिटिशन, आर्ट अँड क्राफ्ट कॉम्पिटिशन, ड्रॉइंग कॉम्पिटिशन, मेमरी कॉम्पिटिशन, श्लोक कॉम्पिटिशन, स्टोरी टेलिंग कॉम्पिटिशन अँड हँडरायटिंग कॉम्पिटिशन. एवढे आपण स्कूलमध्ये आत्तापर्यंत घेतलेलं आहे जानेवारीपर्यंत. आणि अदर कॉम्पिटिशन्समध्ये फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन आणि स्पोर्ट्स डेमध्ये छोटे छोटे ॲक्टिव्हिटीज होते, त्याचे एक कॉम्पिटिशन घेतलेलं आहे. ते ऑलमोस्ट 7 to 8 कॉम्पिटिशन्स होते स्पोर्ट्स रिलेटेड. आणि इव्हेंट्स थ्रू आउट द इयर आपण आषाढी एकादशी सेलिब्रेट केलेलं आहे, गोकुळाष्टमी, नागपंचमी, रक्षाबंधन, इंडिपेंडन्स डे, गणपती फेस्टिवल, दशेरा, दिवाळी, चिल्ड्रन्स डे, क्रिसमस, संक्रांती आणि रिपब्लिक डे. आत्तापर्यंत आपण एवढे सेलिब्रेट केलेलो आहे. आणि टुडे इज द ॲन्युअल डे. आपली युनिक पॅडागॉगी आहे जी मला नाही वाटत की सोलापूरमध्ये कोणी रन करत असेल. आपलं रिअल ॲक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग आहे. त्याच्यामध्ये आपण विथ टॉईज आणि जे मॉन्टेसरीसाठी यूज करतात ते विथ टॉईज आपण मुलांचं सगळं ॲक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग घेतो. त्याच्यानंतर आपण फन आणि हॅपीनेसमध्ये मुलांना कंप्लीट शिकवतो. त्याच्यामध्ये ज्या पण ॲक्टिव्हिटीज असतात त्या नंबर्सच्या जरी ॲक्टिव्हिटीज असतील तरी पण आपण ते विथ ह्याच्यामध्ये घेतो, ॲक्टिव्हिटीमध्ये. म्हणजे नंबर आयडेंटिफिकेशन ॲक्टिव्हिटी थ्रूच होतं मुलांना. आणि आपली त्यानंतर टॉयलेट ट्रेनिंग जे आहे प्ले ग्रुपच्या मुलांचं ते ऑलमोस्ट आम्हीच करतो. मावशी असतात प्रॉपर करून घेतात ते.
आपलं स्टाफ जे आहे ते केअरिंग आहे, सपोर्टिंग आहे. प्रत्येक मुलांना सेकंड मदर कोण आहे तर ते आम्ही आहे. आई नंतर दुसरी आई आम्ही म्हणजे आम्ही. रागवतो पण, वळण पण लावतो, शिस्त पण लावतो. लिटरली तुम्हाला सांगते, मांडी घालण्यापासून, जेवण करण्यापासून, शी आणि शू करण्यापासून सुद्धा आम्ही सवय लावतो मुलांना. मग बाकी एज्युकेशन तर नंतर येणारच आहे. एज्युकेशन कोणाला कमी नाही पडलेलं. एज्युकेशन प्रत्येक मुलाला घ्यायचंच आहे. ते ना तुम्हाला चुकलंय ना आम्हाला चुकलंय, सगळ्यांनी एज्युकेशन घेतलेलंच आहे. मुलं पण एज्युकेशन पुढे जाऊन घेणारच आहेत. पण ह्या बेसिक ॲक्टिव्हिटीज ज्या आहेत आणि बेसिक लर्निंग्स जे आहे ते प्रीस्कूलमध्येच होणार आहे, ते बाकी कुठे होणार नाही आहे. आणि आपण जे घेण्याची पद्धत आहे ती बाकीच्या स्कूल्सपेक्षा पण एकदम युनिक आहे. आणि मला वाटतं की मुलं स्कूलमध्ये येण्यासाठी रडतात आणि स्कूलमध्ये नाही जायचं म्हणून पण रडतात, असे पण मुलं आहेत. परत आपण मंथली टेस्ट घेतो. मंथली टेस्ट असतात. इयरली 3 सेमेस्टर पॅटर्न आहे. 3 सेमेस्टर पॅटर्न रन करतो. आणि बस मला आता बाकी काय एक्स्ट्रा वाचायचं नाही आहे. बाकी अजून प्रोग्राम आहे, फॅशन शो आहे, सगळेजण वेट करतायत. बट थँक्यू वन्स अगेन ऑल द गेस्ट ऑफ ऑनर्स, चीफ गेस्ट आणि ऑडियन्स. थँक्यू सो मच. येस, सो या 3 वर्षामध्ये हा एक संघर्ष म्हणता येणार नाही, पण ही एक यशस्वी गाथा असंच मी काहीसं याला नाव देईन. कारण अगदी सुरुवातीला 10 ते 15 मुलांपासून सुरुवात केल्यानंतर आज या 2-3 वर्षामध्ये 85ची ही स्ट्रेंथ या ठिकाणी, आणि एवढे सगळे पालक आणि एवढी सगळी लहान मुलं आणि एवढे उपक्रम घेतलेले आहेत ज्यामध्ये अगदी बेसिक गोष्टींचं सुद्धा ज्ञान या मुलांना दिलेलं आहे. नक्कीच खूप चांगलं असं तुमच्या या शाळेच्या माध्यमातून तुम्ही या मुलांना तयार करत आहात आणि यापुढे सुद्धा तुमचा हा जर्नी असाच सक्सेसफुली चालू राहू द्या, अशाच काहीशा शुभेच्छा या ॲन्युअल डेच्या निमित्तानं मी या ठिकाणी देईन. अर्थच्या मुलांनी सुद्धा सहभाग नोंदवला होता, ज्यामध्ये आपली भारतीय संस्कृती, याचबरोबर नर्सरीमधल्या मुलांनीसुद्धा नॅशनल लीडर्स, याचबरोबर फ्रूट्स, व्हेजिटेबल्स आणि फूड आयटम्स असे वेगवेगळे खरं तर त्यांनी वेशभूषा साकारल्या होत्या. आणि याबद्दल त्यांना आपण या ठिकाणी या फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशनबद्दल या ठिकाणी प्राईज डिस्ट्रीब्यूट करत आहोत. सो या ठिकाणी फर्स्ट अवॉर्ड या ठिकाणी जातो आहे आदिश्री चव्हाण हिला प्ले ग्रुपमधून. आदिश्री चव्हाण होती, पण नक्कीच तिच्यामध्ये त्या क्वालिटी आहेत आणि तिने स्वतःला त्या पद्धतीने त्या 15 ऑगस्टच्या निमित्तानं जो काही फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन आयोजित केला होता त्यामध्ये सुद्धा तिने समर्थपणे तो सहभाग नोंदवला आणि म्हणूनच प्ले ग्रुपमधून जातो आहे. सर्वच मान्यवरांना विनंती, आपण सर्वांनीच आपल्या शुभ हस्ते हा अवॉर्ड साहिल सर, श्रद्धा मॅम, जितेश सर, सपना मॅम, आपण सर्वांनीच कृपया हे प्राईज या मुलांना द्यायचं आहे ही विनंती या ठिकाणी केली जाते आहे. त्या जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. मॅडम या ठिकाणी अहवाल सादर करत होत्या. आनंदाश्रू अर्थात येत होते, कारण त्या पाठीमागे एक वेगळा असा संघर्ष होता, एक वेगळा असा स्ट्रगल होता आणि नक्कीच सासऱ्यांनी हा स्ट्रगल पावलं पाहिलेला आहे आणि म्हणूनच की काय त्यांना या भावना खरं तर आवरता आल्या नाहीत, म्हणून त्यांनीसुद्धा मला इथं सांगितलं की मला 2 मिनिटं बोलायचं आहे. सो या स्टेज तुमचं आहे, मान तुमचा आहे. कॅनरा बँकेचे माजी अधिकारी सन्माननीय हनुमंतजी मेघेरे सर या ठिकाणी आपल्या सूनबाईंबद्दल 2 शब्द या ठिकाणी व्यक्त करतील. सरांसाठी आपण एकदा जोरदार टाळ्या वाजूयात, कारण असे सासरे मिळायला प्रत्येकाला भाग्य लागतं आणि ते भाग्य खरं तर श्वेता मॅडमांचं आहे. हॅलो, मी जास्त काही बोलत नाही. हॅलो, मी जास्त काही बोलत नाही. माझ्या कुटुंबाबद्दल माहिती असायला पाहिजे म्हणून मी चालू केलं. माझ्या 3 मुली आहेत आणि 1 मुलगा. मुलगा सॉफ्टवेअरचं काम करतो आहे. 3ही मुली हा ते पूर्वी मोठी मुलगी होती ती नर्सरी चालू केली सुरुवातीला माझ्या घरी आणि तिला सगळं सोयी करून दिला. त्याच्यानंतर दुसरी मुलगी आहे ते प्रोफेसर म्हणून काम करते. तिसरी मुलगी सरिता म्हणून आहे, तीसुद्धा टीचर म्हणून काम करते. ह्या सगळ्या एवढी नर्सरी ग्रुपमध्ये पूर्ण इन्व्हॉल्वमेंट त्यांची सगळं आहे. मला आनंद वाटतं आहे, घरी मला भरल्यासारखं वाटतं आहे. सगळं लहान मुली सगळं घरी असतं, हे महत्त्वाची गोष्ट आहे. आणि एज्युकेशन दृष्टीने मला सून मिळाली. सूनसुद्धा नर्सरी चालू करतो म्हटली, कर म्हणतात तो. आणि एवढं प्रगती करून इथे ठेवले सून आणि सोलापुरात नाव काय कमवण्यासारखं काम केले.
एवढं बोलून माझं नक्कीच अभिमानाची गोष्ट आहे आणि अर्थात जसं सरांनी सांगितलं की माझ्या तीनही मुली या शिक्षण क्षेत्रातल्या आहेत. मोठ्या मुलींनी प्ले ग्रुपची स्कूल सुरू केली आणि अर्थात त्यानंतर सपना मॅडमसुद्धा प्रोफेसर म्हणून काम करत आहेत, सरिता मॅडमसुद्धा टीचर आहेत आणि त्यानंतर सूनबाईंनीसुद्धा हा वारसा हा जो आहे तो अगदी यशस्वीपणे चालू ठेवला आणि या माध्यमातून त्यांनी सोलापुरात एक हायस्कूलच्या माध्यमातून एक आगळं वेगळं नाव खरं तर नावारूपाला आणणं नक्कीच ही मेगेरी परिवारासाठी अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. त्यामुळे नक्कीच श्वेता मॅडम यापेक्षा आपल्या आयुष्यातले भाग्याचे आणि अनमोल क्षण असू शकत नाहीत. अर्थात तुमच्या सासू सासऱ्यांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे आणि तुमची उत्तरोत्तर अशी प्रगती होणार आहे हे या ठिकाणी मी ठासून सांगेन तुम्हाला. येस, यानंतर पुढचा आपण कार्यक्रम कंटिन्यू करूयात. सो नर्सरीमध्ये फॅन्सी कॉम्पिटिशनमधून फर्स्ट अवॉर्ड या ठिकाणी दिला जातो आहे ध्रुवा गाडेकर. ध्रुवा गाडेकर येस, यानंतर जो अवॉर्ड दिला जातो आहे स्वस्तिका बेळमकर. पार्थनी डान्स पण खूप छान केला होता, मी पाहत होते आणि त्याला अवॉर्डही मिळतोय, छान वाटतंय. सो पार्थसाठी आपण टाळ्या वाजवणार आहोत. यानंतर रनरअप्समध्ये वीरासाठी टाळ्या झाल्या पाहिजेत, खूप गोड दिसतीये ती. सारांश रणसुरे. साठी होऊन जाऊ द्या. येस, तुमची छोटी दीदी पण आली आहे हो की नाही प्राइज घ्यायला. पप्पा राहिले, फक्त पप्पा नाही घेऊन यायचं. येस, त्यासाठी जोरदार टाळ्या. DJ SK ठेवलं गेलेलं आहे. प्रत्येक शाळेमध्ये घेण्यात येणाऱ्या, स्कूलमध्ये घेण्यात येणाऱ्या प्रत्येक इव्हेंट्समध्ये, सेलिब्रेशनमध्ये आदिश्रीनी अगदी सक्षमपणे सहभाग नोंदवलेला आहे आणि स्कूलमध्ये जे काही इंटर स्कूल कॉम्पिटिशन्स होतात तिने त्यामध्ये सुद्धा तिचा परफॉर्मन्स वन ऑफ दी बेस्ट दिला गेलेला आहे आणि म्हणूनच स्टुडंट ऑफ इकडे बघायचं आदिश्री इकडे. सो येस ना, अर्थात तीनही मुलींना या ठिकाणी स्टुडंट ऑफ द इयर हा अवॉर्ड इथं दिला जातोय. नक्कीच कौतुकास्पद आहे हे. तो बऱ्याचशा बातम्या ऐकतो, यामध्ये मुलींनी कुठलंही क्षेत्र सोडलेलं नाही की ज्यामध्ये तिने बाजी मारलेली आहे आणि पहिली 3 नावं सुद्धा इथं मुलींची होती. अर्थात आता प्रज्ञेश सुद्धा तितकाच हुशार आहे आणि त्या क्वालिटीज त्याच्यामध्ये आहेत. अर्थात अकॅडमिक्समध्ये सुद्धा त्यांनी त्याचं योगदान परफेक्टली दिलेलं आहे.
त्याची अटेंडन्ससुद्धा तेवढी 100% आहे. प्रत्येक इव्हेंट सेलिब्रेशनमध्ये त्यानं अगदी प्रत्येक गोष्टीमध्ये सहभाग नोंदवलेला आहे. म्हणूनच स्टुडंट ऑफ द इयर हा अवॉर्ड LKG क्लासमधून प्रज्ञेशला या ठिकाणी दिला जातोय. प्रज्ञेशचंही आपण जोरदार टाळ्यांनी स्वागत करणार आहोत. आवड असली की सवड मिळते आणि सवड मिळाली की बक्षीसही मिळतात. आई सुद्धा प्रज्ञेश न जाओ जी मन दीद कराओ जी रा क्यों तरसावे हो मन सकल दिखाओ जी थारी शरारत सब जानू मैं चौधरी हरसले उन बंगा दी मैं कह लगे मर बिगड़ में जागी धोकनी रे चंदा में थारी चांदनी मन दामन में बाती को सीरे झुम 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 ओ मारे बिगड़ में जागी धोकनी रे चंदा में थारी चांदनी मन दामन में बाती को सीरे झुम 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 रंगीला राम जी की चाल देखो, आंखों की मचाल देखो, करे ये धमाल देखो, अरे दिल को तुम संभाल देखो, अरे राम जी की चाल देखो, आंखों की मचाल देखो, करे ये धमाल देखो, अरे दिल को तुम संभाल देखो, अरे चाल देखो ढाल देखो रगों में उबाल देखो, देखो 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 देखो
शॉर्ट्समध्ये या मुलांनी खूप छान असा डान्स केला. या परफॉर्मन्ससाठी आपण पुन्हा एकदा जोरदार टाळ्या वाजवणार आहोत. आणखी 2 परफॉर्मन्सेस या ठिकाणी बाकी आहेत, ज्यामध्ये राजस्थानी डान्ससुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. म्हणजे आज अगदी पूर्ण फेस्टिवलचे ओव्हरऑल आपण फेस्टिवलचा सुद्धा आपल्याला लुक पाहायला, काली मातेचं दर्शनही पाहायला मिळालं. आणि एकंदरीत ह्या लहान मुलांचे पूर्ण सगळे वेगवेगळे खरं तर कला गुणदर्शन आपल्याला या मंचाच्या माध्यमातून आपल्या प्रत्येकाला या ठिकाणी आजमावायला मिळाले. एकंदरीतच खूप छान असा एक आगळा वेगळा आपली संस्कृती असेल किंवा वेगवेगळी काही आपल्या संस्कृतीची शिकवण असेल किंवा काही ऐतिहासिक क्षण असतील, अशा प्रत्येक गोष्टी आज या टाळ्या झाल्या पाहिजे. टाळ्या 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 शेवटपर्यंत टाळ्या वाजल्या पाहिजे. தமிழ் தெரியாதா? ஹிந்தில 1 செகண்ட். पूनम के चांद को घूंघट के नीचे छुपा के लाई तेरे लिए दुनिया से नजरें चुरा के. पीछे कुआं आगे मेरे खाई, तू ही बता जाऊं मैं कहाँ. मुझको दुआ किसकी लगी भाई, आके पधारा हूँ जो यहाँ. इल्ले फिकर आजा इधर, बीट पे लगा ले तू ठुमका. 1 2 3 4 get on the dance floor. 1 2 3 4 get on the dance floor. Booty shake, tapan to hardcore. Shoulder hit the party, hit the gimme 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 some more. 1 2 3 4 get on the dance floor. Booty shake, tapan to hardcore. Shoulder hit the party, hit the gimme 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 gimme. రాగే నా రాకాసే నువ్వే బయటేసి అట్టా దోపేస్తే టాపులేసి పోదే పోదే పప్పో టాపులేసి పోదే పోదే పప్పో. రారో రారో నా శివ కాసి అగ్గి రాజేసి సిగ్గు పెంచేస్తే టాపులేసి పోదే పోదే పప్పో టాపులేసి పోదే పోదే పప్పో. చెట్టు మీద మ్యాంగోలా నువ్వెంత చక్కగున్నావే, చాకు లాంటి పిల్లాడే ఎంత షార్పుగున్నాడే. చాకొచ్చి మ్యాంగో కోస్తే టాపులేసిపోతే, కన్నే కొట్టావంటే టాపులేసిపోతే, ముద్దే పెట్టావంటే టాపులేసిపోతే, చెయ్యే పట్టావంటే టాపు టాపు టాపులేసిపోతే రో. ఆరింటికోసారి ఏడింటికోసారి పావు తక్కువ 10ంటికోసారి పడుకుంటే ఓసారి మెలుకుంటే ఓసారి ఏమి తోసక కూసుంటే ఓసారి ఏళ్ళు నొక్కుతుంటే ఓసారి ఓసారి కాలు తొక్కుతుంటే ఓసారి ఓసారి నువ్వు పక్కనుంటే ప్రతి ఒక్కసారి వచ్చుండాయి ఫీలింగ్స్ వచ్చుండాయి ఫీలింగ్స్ వచ్చి వచ్చి చంపేస్తుండాయి ఫీలింగ్స్ ఫీలింగ్స్ వచ్చుండాయి ఫీలింగ్స్ వచ్చుండాయి ఫీలింగ్స్ వచ్చి వచ్చి చంపేస్తుండాయి ఫీలింగ్స్ ఫీలింగ్స్. सो येस पुन्हा एकदा जोरात भारी का भारी ना. येस मला पण भारी वाटलं. वन्स मोर ओके. सो वन्स मोर म्युझिक वाले.
இருக்கிற என் அன்புக்கு நீ தாண்டா ஆளு வந்து கட்டிக்கடா என் உடம்பெல்லாம் காயது பாரு. புள்ள தமிழ் தெரியாதா? हिंदी ले 1 सेकंड पूनम के चांद को घूंघट के नीचे छुपा के लाई तेरे लिए दुनिया से नजरें चुरा के. पीछे कुआं आगे मेरे खाई तू ही बता जाऊं मैं कहाँ मुझको दुआ किसकी लगी भाई आके पधारा हूँ जो यहाँ. इल्ले फिकर आजा इधर बीट पे लगा ले तू ठुमका. 1 2 3 4 get on the dance floor. 3 4 get dance floor. Booty shake tap on the hardcore shoulder. Hit it with the body, hit it with the gimme some more. 1 2 3 4 get on the dance floor. Booty shake tap on the hardcore shoulder. Hit it with the body, hit it with the gimme. రాగే నా రాకాసి నువ్వే బయటేసి అట్టా దోపేస్తే టాపులేసి పోదే పోదే పప్పు టాపులేసి పోదే పోదే పప్పు. రారో రారో నా శివ కాసి అగ్గి రాజేసి సిగ్గు పేర్చేస్తే టాబులేసి పోదే పోదే పప్పు టాబులేసి పోదే పోదే పప్పు. చెట్టు మీద మ్యాంగోలా నువ్వెంత చక్కగున్నావే చాకు లాంటి పిల్లాడే ఎంత షార్పుగున్నాడే. చాకొచ్చి మ్యాంగో కోస్తే టాపులేసిపోతే కన్నే కొట్టావంటే టాపులేసిపోతే ముద్దే పెట్టావంటే టాపులేసిపోతే చెయ్యే పట్టావంటే టాపు టాపు టాపులేసిపోతే రో. ఆరింటికోసారి ఏడింటికోసారి పావు తక్కువ 10ంటికోసారి పడుకుంటే ఓసారి మెలుకుంటే ఓసారి ఏమి తోసగా కూసుంటే ఓసారి ఏళ్ళు నొక్కుతుంటే ఓసారి ఓసారి కాలు తొక్కుతుంటే ఓసారి నువ్వు పక్కనుంటే బ్రతొక్కసారి. వచ్చుండాయి ఫీలింగ్స్ వచ్చి వచ్చి చంపేస్తుండాయి ఫీలింగ్స్ వచ్చుండాయి ఫీలింగ్స్ వచ్చుండాయి ఫీలింగ్స్ వచ్చి వచ్చి చంపేస్తుండాయి ఫీలింగ్స్. क्या बात है. वन्स मोर. सो खूप छान वाटलं. याचबरोबर मराठी कल्चर, मराठी मल्टीटास्किंग वुमन अर्थात साऊथ इंडियन, बेंगाली, मराठी, राजपूत, पद्मावती राणी आणि मॅटर्निटी असा वेगवेगळ्या रूपाच्या माध्यमातून आज या ठिकाणी हा मदर पॅरेंट्सचा हा एक आगळा वेगळा फॅशन शो या ठिकाणी संपन्न होणार आहे, ज्यामध्ये त्यांनी ज्या वेशभूषा किंवा जे काही रूप त्यांनी साकारलेलं आहे ते खूप प्रत्येक वेगवेगळ्या कल्चरचं यामध्ये आहे. याचबरोबर राजमाता जिजाऊ, साऊथ इंडियन, बॉलिवूड, महाराष्ट्रीयन, सावित्रीमाई फुले, याचबरोबर मल्टीटास्किंग वुमन, साऊथ इंडियन, बेंगाली, मराठी, राजपूत राणी, पद्मावती आणि मॅटर्निटी अशा वेगवेगळ्या भूमिकेच्या माध्यमातून हा फॅशन शो या ठिकाणी साकारला जाणार आहे. 1 ये जलवा फैशन का है, ये जलवा ये जलवा ये जलवा फैशन का है, ये जलवा ये जलवा ये जलवा फैशन का है, ये जलवा ये जलवा ये जलवा फैशन का है, ये जलवा
Everybody shout it out. Let me hear you sing along. Let's go. करावीशी का वाटली? व्हाईट हा पीसचा प्रतीक आहे, व्हाईट कलर. आणि केरला कॉटन किंवा केरला साडी हे बेसिकली ऑफ व्हाईटमध्ये येते आणि त्यामुळं मला केरला ही थीम निवडावीशी वाटते. पण तुम्ही छान तयार आहात, पण सॉरी टू से, कारण नियमांप्रमाणे सांगते, तुम्ही नेसलेली साडी ही केरला साडी नाही आहे. हां मॅम, केरला साडी सिल्कमध्ये पण आहे आणि कॉटनमध्ये पण आहे. अच्छा, हां मी सर्च केलं. बरं, अजून एक प्रश्न विचारते तुम्हाला. तुमच्या विकनेस काय वाटतं? तुमच्या विकनेसबद्दल काय सांगाल? विकनेस आहे तुमच्यात का नाही आहे? नॉट रिअलाइज्ड येट. अच्छा, ओके, थँक्यू. वेलकम. तुमची थीम काय? नाव तुमचं? भाग्यश्री चव्हाण. भाग्यश्री, आज तू राजमाता जिजाऊ बनलीस. राजमाता जिजाऊ हे फार धाडसी होत्या आणि शौर्य होत्या. तसं तुमच्या बाबतीत तेवढंही धाडसीपणा मला नाही वाटत आहे, बरोबर? अच्छा, बरं. जिजाऊ माता ह्या खूप आपल्या शिवाजी महाराजांना खूप चांगलं ट्रेनिंग दिलं होतं सगळ्या बाबतीत. का बरं दिलं असेल? आपला मुलगा कोणत्याही कलेत नैपुण्य असावा. त्यावेळेस युद्ध भरपूर चालायचे, मग युद्ध असो किंवा शिक्षण, या सर्वात तो प्रावीण्य मिळवावं यासाठी त्यांना बालपणापासूनच स्वराज्याचे बाळकडू पाजले होते. अच्छा, मग तुम्ही तुमच्या मुलाला असंच घडवणार? हो, जरूर. अच्छा, थँक्स. थँक्यू. एक मिनिटचं सांगितलं तर चालेल? हां चालेल, यू कॅन प्रेझेंट युअरसेल्फ. नमस्कारा, I am Aparna Pawar. Namaskara, I am Aparna Pawar. I am proud to present the beauty of South Indian tradition through my attire. This is called
Pattu Langa Oni. This dress is often used by young girls and who transition to womanhood. And also while visiting temple and festivals or weddings. This is not just an attire, it's a symbol of heritage, grace and timeless beauty. Thank you. ग्रेट. साऊथ इंडियामधली फेमस एखादी गोष्ट त्याबद्दल काही सांगू शकाल? साऊथ इंडियामध्ये भरपूर टेम्पल्स आहेत किंवा म्हणजे सगळ्याच स्टेट्सला कोस्टलाईन म्हणजे आहे आणि तिथलं कल्चर खूप छान आहे. म्हणजे ते त्यांचे सण किंवा वेडिंग असू दे ते खूप म्हणजे त्यांच्या पद्धतीनुसार करतात. ग्रेट. त्यांची जी ज्वेलरी आहे जी तुम्ही पण कॅरी केली त्याला काहीतरी एक विशिष्ट नाव आहे? हां, हे जे बेल्ट आहे त्याला वदनम असं म्हणतात. नाही, या ज्वेलरीचा एक टाईप आहे, त्याला काय म्हणतात? ज्वेलरीचा टाईप सॉरी टेम्पल ज्वेलरी घालतात ते लोक. ओके, थँक्यू. थँक्यू. Good evening, ma'am. Myself Dipti Gowri, and today I'm performing Dhadkan movie song. Okay. Actress name is Mahima Chaudhary, and she danced in that particular movie, which is Dhadkan, and yeah, it is Bollywood theme. Okay, so I would like to ask you, the theme was given like everybody is in traditional attire. Yes. So why I'm you choose trying different? to do something different. So I wear this. Okay, so what differently you are performing? Like why Mahima Chaudhary? There were so many in the Bollywood. Yes, because of honestly to tell, because of I don't have much dresses. Okay. And I want to try something different. So Okay. I feel that I have to perform that one. Okay. Yeah. Thank you. Thank you, ma'am. एक मिनिट, तुमचं नाव सांगा. इंट्रोडक्शन. नाव प्रतिमा महेंद्रकर. मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा. नमस्कार माझं महाराष्ट्र देशा. जसं की मॅडम बोले, जे मराठी बोलण्यात म्हणजे मराठी बोलण्यात जेवढं कम्फर्टेबल असतं ते कशामध्येच नाही आहे. महाराष्ट्र बोललं तर मला तर खूप छान वाटतं. मराठी संस्कृती मला भरपूर आवडतं. म्हणजे मराठी संस्कृती आवडतं मला. महाराष्ट्रीयन लुक भरपूर आवडतं. अच्छा, मदर टंग काय आहे तुझी? कन्नडा. ओके, म्हणून तू मराठी मराठी थोडी महाराष्ट्रीयन, पण चांगला प्रयत्न केला, बोलण्याचा पण चांगला प्रयत्न केला. तर माझा प्रश्न असा आहे की जर तुम्हाला शांती, प्रेम आणि आनंद यापैकी एक जर निवडायचं असेल तर का, कुठलं निवडाल आणि त्याचं रिझन काय असेल? शांती, प्रेम हे तिन्ही गोष्टी लागतात मॅडम. तिन्ही गोष्टी पाहिजे लाईफमध्ये. शांती. रिझन काय, कशासाठी? रिझन मी एकच निवडायचं सांगितलंय पण तुम्ही तिन्ही चॉईस केलंय. शांती, आनंद, प्रेम यापैकी एक चॉईस करायचं आहे आणि का, ह्याचं रिझन सांगायचं. आनंद. अच्छा. आनंदाने राहायचं, खुश राहायचं. ओके. मी सावित्रीबाई फुलेचा लुक केलाय. सावित्रीबाई फुले ह्या मुलींना शिक्षण देण्यासाठी खूप मेहनत घेतल्या. त्या मुलींना शिक्षण घेण्यासाठी लढल्या. त्या खूप साऱ्या गोष्टींना सामोरे जाऊन मुलींना शिक्षण देण्याचं काम ह्या सावित्रीबाई फुले यांनी केल्या. पण सावित्रीबाई फुले यांना शिक्षण देण्यासाठी त्यांचे पती महात्मा ज्योतिराव फुले हे खूप मोलाचे कार्य करत होते आणि त्यांच्यामुळेच तर सावित्रीबाई फुले ह्या शिकल्या. आणि सावित्रीबाई फुले ह्या शिकल्या म्हणूनच आज इथे ह्या महिला वर्ग उभे आहेत. त्यांच्यामुळेच सावित्रीबाई फुलेमुळे मुलींना शिक्षणाचे महत्त्व कळाले आणि सावित्रीबाई फुलेमुळे तर महिलांना लक्षात आले की आपण पण काहीतरी केलं पाहिजे, आपल्यात पण काहीतरी आहे. म्हणून आजकाल म्हणजे तुम्ही मॅडम ज्या आहेत हे सावित्रीबाई फुले यांचाच वारसा पुढे चालवत आहात.
छान. मी काय करता बाय प्रोफेशन? हाऊसवाईफ आहे मी. अच्छा, हाऊसवाईफ आहे. मग जर अशी लाईफमध्ये सिच्युएशन आली की एकतर घर सांभाळायचं किंवा प्रोफेशन चूज करायचं आहे, तर काय चूज कराल? घर सांभाळत करेन मी सगळं, कारण मुलांना पण आपली गरज असतेच ना. आपण किती जरी बायका लावल्या कामाला तर पण आई ही गरजेची असते आणि घरातली बाई महत्त्वाची असते. किती जरी काम केलं, आपण नोकरी केली, काहीही केलं, नोकरी करा तुम्ही, काहीही करा, पण घरात आपल्या मुलांना आपण स्वतःच वेळ दिला पाहिजे असं मला वाटतं. बरोबर आहे. पण सावित्रीबाई फुले जर बाहेर पडल्या नसत्या तर आज आपण सगळ्याच जणी घरात असलो असतो, नाही का? हो हो. थँक्यू सो मच. थँक्यू. माझे नाव सुरेखा गणेश गायकवाड. मी वर्किंग वुमन बनली आहे. तुमचे क्वेश्चन असेल तर विचारा. वर्किंग वुमन आहे का मल्टीटास्किंग वुमन आहे? मल्टीटास्किंग वुमन आणि वर्किंग वुमन दोन्ही एकच. ती वर्किंग असेल ती मल्टीटास्किंग असायला पाहिजे असं जरुरी आहे का? नाही, आणि मग जी मल्टीटास्किंग आहे ती वर्किंग असायला पाहिजे असं जरुरी आहे का? तसंही काही नाही. मग तुम्ही हीच थीम का निवडली? कारण मी स्वतः घरी जॉब करत करत मी माझ्या मुलालाही सांभाळते आणि घरातही बघते, त्याच्यामुळे मी ही थीम निवडली होती. अच्छा, एकदा तुमची जे 6 म्हणजे सगळे जे तुम्ही कॅरी केलेत प्रॉप्स, त्याचं मिनिंग सांगाल मला काय काय आहे? या साईडला आहे लॅपटॉप आहे, ते मी माझं फॅशन आहे, कारण मी त्यामध्ये काम करते, की मी वेब डिझायनर आहे, त्यामध्ये मी काम करते. ग्रेट. आणि हे लायन आहे, घरामध्ये मुलांचे व मिस्टरांचे सगळ्यांचे कपडे वगैरे आयरन करावेच लागतात. आणि मेन म्हणजे आमची कास्टच परीट आहे, त्यामुळे आम्हाला ते पण करतात आम्ही. आणि इकडं लहान मुलांची दुधाची बॉटल आहे, कारण मी एक आई आहे म्हणून ते दुधाची बॉटल तर आवश्यक आहेच आहे. आणि इकडे जे आहे ते पोछा आहे, आपण घरातली साफसफाई करताना पोछा तर आवश्यक आहेच आहे, सगळ्यांना माहिती आहे. आणि इकडे बुक्स आहे, बुक्सशिवाय तर आपलं करिअरही नाही आहे आणि आपणही नाही आहे. जेव्हा वाचाल तर शिकाल असं आहे यामध्ये. बरोबर. आणि सॉरी खाली गेले. आणि यामध्ये झाडणी आहे, घर स्वच्छ करण्यासाठी झाडणी तर अत्यंत आवश्यकच आहे. तुम्ही जॉब करत आहात. जॉब करता करता तुम्ही आईची भूमिका कशी पार पाडता? मी सध्याला मी होमवर्क घरातनं काम करते, बाहेर जाऊन नाही करत आहे मी. त्याच्यामुळं मी मुलाला जास्त वेळ देण्याचा प्रयत्न करते, कारण मी अगोदर बाहेरही काम करत होते पण मुलाला तेवढा वेळ देऊ नाही शकत, त्याच्यामुळे मी आता सध्या घरातनंच काम करते. अच्छा. जॉब करत करत मुलांना बघणं, मुलालाही सांभाळते. मग तुम्हाला वाटतं तेवढं आपण मुलांना वेळ देऊन त्यांच्या जे काही आहेत रिक्वायरमेंट म्हणजे मुलांना शिकवणं किंवा माझ्या करणं? परीनं तर खूप प्रयत्न करते त्याला जेवढा तुम्ही वेळ एकटेच आहात देण्यासाठी. का कोणी हेल्पिंग घरात? सासू? घरामध्ये सर्वजण आहे, सासू सासरे पण आहे, ननंद पण आहे आणि माझे मिस्टर पण आहेत. मला मिस्टरांचा जास्त सपोर्ट आहे, त्याच्यामुळं बाकी सगळ्या गोष्टी करू शकते. आणि लहान मुली माझ्या नंदाच्या मुली पण आहेत, त्यांनीही त्याच्याकडे खूप लक्ष देतात मी काम करत असेल तेव्हा. तर म्हणजे सगळ्यात सपोर्ट सिस्टम तुमच्या हस्बंड? सगळ्यांचा सपोर्ट आहे. मग तो एक तिथं लावायला पाहिजे होता. त्याला हातच नव्हते. खरं तर देवीला अष्टभुजा हात असतात. 8 असतात पण माझ्या 2 हातामध्ये. ठीक आहे, थँक्यू. गुड इव्हिनिंग, मी ऐश्वर्या बचाटे. फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू आय स्कूल, कारण तुम्ही आम्हाला ही ऑपॉर्च्युनिटी दिली, त्याबद्दल खूप खूप आभार. माझा हा कॉस्ट्यूम दक्षिण भारतीय शैलीचा आहे. दक्षिण भारतीय हे द्राविड वास्तुकला, शास्त्रीय नृत्य जसे की कुचिपुडी, कथकली, भरतनाट्यम ह्यासाठी प्रसिद्ध आहे. तेथील स्वादिष्ट भोजन म्हणलं की आपल्याला इडली सांबार, मसाला डोसा आणि भाताचे विविध प्रकार बघायला मिळतात. त्यासाठी दक्षिण भारत खूप प्रसिद्ध आहे. आणि तेथील पुरुष कुर्ता, लुंगी, पंचा हे वेशभूषा धारण करतात आणि तेथील स्त्रिया सिल्क साडी आणि टेम्पल ज्वेलरी वेशभूषा घालतात. तुमच्या जे तुमच्याकडे गुण आहेत त्यातले तुम्हाला स्ट्रेंथ काय वाटते? तुमची स्वतःची स्ट्रेंथ, तुमची ताकद काय आहे? स्ट्रेंथ? माझा मुलगा. अच्छा, म्हणजे
मुलासाठी काही करू शकता? हो. कुठलाही टफ टास्क? आणि विकनेस काय आहे? तोच. अच्छा, विकनेस पण तोच आहे. म्हणजे मुलाला समोर ठेवून तुमच्याकडनं कोणी काही काम करून करेल, मग तुमचा तो स्ट्रेंथ कसा झाला? ओके, थँक्यू. हॅलो, माझं नाव सोनाली भातलमंडे आहे. तुमच्या थीमबद्दल सांगा. तुम्ही ही थीम का निवडली आहे? हे का? हां. हा एक कसं आपण नवरात्रामध्ये 9 दिवस देवीची पूजा करता, मग म्हणून मला हा लुक आवडला म्हणून मी केले. अच्छा. तुमचं प्रोफेशन काय आहे? एज्युकेशन? एज्युकेशन माझे 10 झाले. 10. अच्छा. पुढं का नाही कंटिन्यू केलं? तुमचं एज्युकेशन? थोडंसं घरातलं प्रॉब्लेममुळे केलं नाही. अच्छा. सध्या तुम्ही कुठलं सोशल मीडिया वापरता? फेसबुक, इन्स्टा? नाही, काही पण नाही वापरत. काहीच नाही? म्हणजे टचमध्येच नाही सोशल मीडियामध्ये? नाही, एवढं जास्त मी मोबाईलचं वापर नाही करत. अच्छा. मग तुमचा वेळ कसा घालवता तुम्ही? किंवा एक डेली? 2 मुलं आहेत छोटे, वेळ घरातल्या कामामध्येच जातो माझा सगळा. तुमच्या स्वभावातला एखादा गुण जर बदलायचा असेल कुठला तरी, तर तो कुठला बदलेल आणि का? माझा काय? तुमच्यातला एखादा गुण बदलायचे तुम्हाला, चेंज करायचे, की मला वाटतं की आता चेंज करणं गरजेचं आहे, का? काय सांगता येत नाही. ओके. माझं नाव संजीवनी सर्वदे. मी मराठी लुक केलाय. मराठी लुक केलाय. एखादा उखाणा घेता येईल का? हो. घ्या. सज गेले फुलाला, वेणी अडकली बेलाला. आकाशरावांचं नाव घेते. सॉरी, चुकलं. नऊवारी साडी नेसण्यात खुबी, आकाशरावांच्या संसारात लक्ष्मी उभी. वा, छान, थँक्यू. शीतल जवेरी, पद्मावती लुक. डायलॉग बोलू का? म्हणजे केलंय का तुम्ही काही प्रिपेअर? हां, प्रेझेंट करा. जिस अग्नि को साक्षी मानकर हमने वचन लिया था, उसी अग्नि को हम फिर से जलाएंगे और सौंप देंगे खुद को, और सब मिलकर जोहर करेंगे. हमारी हमारी शरीर की लालसा करने वाले शत्रु को हमारी परछाई तक नसीब न होगी. ये शरीर राख हो जाएगा, पर याद रहेगी हमारी राजपूतानी शान, हमारे स्वाभिमान, हमारा वसूल, और यही अलाउद्दीन की सबसे बड़ी हार होगी. वा, काय वाटतं तुम्हाला? राणी पद्मावती जी होती तिच्याकडनं काही शिकण्यासारखं होतं तर काय शिकाल? तिने स्वतःचं काही विचार न करता आपल्या फक्त स्वराज्यासाठी और आपल्या मिस्टरांच्यासाठी तिने स्वतःला त्याग केलं. आणि म्हणजे स्वतःचा तिने त्याग केला आहे. स्वतःचा तिने त्याग केला मिस्टरांसाठी. आपण तिच्याकडनं काय शिकण्यासारखं आहे? आपण पण आपला हस्बंड, तुम्ही पण तुमच्या हस्बंडसाठी स्वतःचा त्याग कराल? तसं नाही. म्हणजे जर आपल्या हस्बंडला पुढे जाऊन काही झालं तर आपण आपली परिवाराला पुढं आपण सपोर्ट करायचा आणि आपल्या मुलांना पुढं घेऊन त्यांचं शिक्षण, त्यांचं करिअर घडवायचं. ओके, ओके. राणी पद्मावतींनी हे शिकवलं की स्त्रीचा जो स्वाभिमान असतो तो फक्त तिच्या नवऱ्यासाठी असतो, नवऱ्यासमोर असतो. परपुरुषाला तिने तिच्यावर नजर टाकू दिली नाही आणि मग त्याच्यापेक्षा तिने मरण पत्करला म्हणून तिने जोहार केला. सो स्वाभिमान तिच्याकडनं घेण्यासारखं आहे. व बाकी सगळ्या गोष्टी स्त्रीच्या ह्या तर आपल्यात आहेच. थँक्यू सो मच.
माझं नाव संतोषी अमोल बेळमकर. मी लुक घेतलाय मॅटर्निटीचा. हा लुक का घ्यावा असं वाटला फॅशन शोमध्ये? कारण हे प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील एक सुखाचा आणि आनंदाचा क्षण असते त्यासाठी, आणि कारण मी सुद्धा प्रेग्नेंट आहे ना. अरे वा, खूप शुभेच्छा तुम्हाला. थँक्यू. आणि तुम्ही या फेजमध्ये पण एवढं फ्लॉन्ट करताय, त्यामुळे इट्स गुड, छान. थँक्यू. मला विचारायला आवडेल तुम्हाला, तुमच्या स्ट्रेंथबद्दल तुम्हाला काही सांगता येईल? असे काही गुण आहेत जी तुमची स्ट्रेंथ आहे? माझी म्हणजे माझी मुलगी आहे. अच्छा. हां. ओके. सो तुम्ही सेकंड टाइम प्रेग्नेंट आहे? हो. ओके, ठीक आहे. थँक्यू. थँक्यू. प्रतीक्षा संकेत सुरवस. अच्छा, महाराष्ट्रीयन काय आजचा ड्रेस कोड तुमचा? काय ड्रेस कोड काय तुमचा प्रतीक्षा? महाराष्ट्रीयन. अच्छा, महाराष्ट्रीयन. आई या शब्दाचा अर्थ काय? आई या शब्दाचा अर्थ म्हणजे काय, प्रेमळ. आईला असं शब्दाचा अर्थ आपण सांगू शकत नाही ना. आई म्हणजे सर्वस्व आपलं. आई म्हणजे जग. आई आहे तर आपण आहे ना. अच्छा, तुम्ही तुमच्या मुलांना जर सुजाण नागरिक बनवायचं असेल तर त्यासाठी तुम्ही काय कराल? त्याला चांगलं वर्तणूक कसं वागायचं, काय वागायचं ते चांगलं शिकवेल. मोठ्यांना कसं बोलायचं, काय बोलायचं ते. अच्छा, बरं, उखाणा येईल एखादा उखाणा मस्त? महादेवाच्या पिंडीवर वेल घालते वाकून. तो कॉमन झाला. नाही 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 नाही, शंकरच आता रुसले ते ऐकून ऐकून. एखादा दुसरा सहज सुचेल असं पटकन? सॉरी. आई कशी पटकन काय पण करून देते की नाही आपण, मग तसं पटकन. बरं, आईसाठी काही कविता किंवा चारोळी काही आईसाठी काय बोलू शकेल तुझ्या आईसाठी तू? माझ्या आईसाठी बोलण्यासारखं खूप आहे, कारण की मी पण जॉब करते ना बाहेर. अच्छा. मी माझ्या म्हणजे सासू आमचे पुण्याला होते ना, मग त्याचे मला 4 वर्ष तर माझ्या मुलाला आईनंच सांभाळलंय माझ्या. अच्छा. हां, आईसाठी बोलण्यात काही शब्दच आहेत माझ्याकडे. म्हणजे लहानाचं मोठं आईनंच केलंय मुलाला. त्याच्या आईमुळे मी जॉब करू शकले. आणि आता सासूबाई आहेत. दोन म्हणजे मुलाला दोन आई मिळाल्या. हां, आई सासूचा पण सपोर्ट आहे खूप आणि आईचा पण सपोर्ट आहे खूप. खूप त्याच्यामुळे मी बाहेर पडू शकले, जॉब करते. हो हो, थँक्यू. Everybody shout it out. Let me hear you sing along. Let's go. तुफान आपली यारी जगात हाय लय भारी, इमोशन्सने भरलेली काळजाला भिडणारी यारी. हे लढायचं नाही आता भिडायचं नाही, आडवा आला त्याला सोडायचं नाही. आम्ही सोबत हाय, आमची पावर हाय, धनका तुम्हाला सोसायचा नाही.
हाय आपली यारी लई भन्नाट हाय आपली यारी लई बुंगाट हाय आपली यारी लई भन्नाट हाय आपली यारी लई बुंगाट हाय நாடின் நன்மகனே பொன்மகனே முத்தாயவனே இன்னும் சூரியனும் சந்திரனும் முன்னாயவனே காலம் காத்து வச்ச ரக்ஷகனே சிம்ஹாரகனே எங்கள் கண்ணனை வந்தவனே கரையான் கண்ணீரில்லா கண்ணீரப்பனாரும் புரண்டா எரியும் முகம் கண்ணில் கோபம் கொள்ளும் சம்ஹாரமூர்த்தி மரணம் படிவாதில் கடந்திடான் மடிக்கும் பாம்பே நகரம் இதன் வரும தினம் சொப்னம் காணும் தானன்னா स्टेजवरती भिजलो की स्टेजवरती मी गाडीवर कामानी मी गाडीवर फिरताना का तांबडी तांबडी चमकते उन्हात लका 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 तांबडी तांबडी चमकते उन्हात लका 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 तांबडी तांबडी चमकते उन्हात लका 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 मी स्टेजवरती भिजलो की घामानी मी स्टेजवरती भिजलो की घामानी मी गाडीवर फिरताना कामानी मी गाडीवर फिरताना कामानी तांबडी चांबडी ही चमकते उन्हात लका 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 तांबडी तांबडी ही चमकते उन्हात लका 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 तांबडी तांबडी ही चमकते उन्हात लका 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 तांबडी तांबडी ही चमकते उन्हात लका 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 सगळ्यांनाच घरी जायची घाई लागली आहे, पण ज्या आता लेडीज पॅरेंट्सचा इथे फॅशन शो झाला त्याचं रिझल्ट अनाऊन्स करतोय. एकंदरीत मी क्रायटेरिया सांगते की जजमेंट कशावर दिलेलं आहे, कारण सगळ्याच जणी खूप छान तयार होऊन आल्या होत्या, त्यामुळे कंपेअर करू शकत नाही. पण स्पर्धा असल्यामुळे काही निकष आहेत त्या बेसिसवर हा रिझल्ट काढलेला आहे. सो असं नव्हतं की कोणी त्यातलं कमी आहे किंवा जास्त आहे. तर तुम्ही जो कॉस्ट्यूम वेअर करून आला आहे त्याच्या रिलेटेड तुमचा मेकअप आहे का, जी थीम तुम्ही कॅरी केली त्याप्रमाणे तुमचा कॉस्ट्यूम आणि मेकअप आहे का, तुमचे एक्सप्रेशन आणि तुमचा वॉक त्याच्यात कॉन्फिडन्स होता का, आणि काही इनोव्हेटिव्ह तुम्ही त्या थीममध्ये केलं आहे का, आणि जे प्रश्नाची उत्तरं आम्ही विचारली ते उत्तर तुम्ही पहिल्यांदा तर दिलं का, आणि दिलं असेल तर ते बरोबर दिलं का, या बेसिसवर आम्ही नंबर्स काढलेले आहेत. तर हां,
तर हायस्कूलनी गाईड केल्याप्रमाणे 4 नंबर काढलेले आहेत, त्याच्यातले टॉप 4 आम्ही अनाऊन्स करतोय. 4th वन, चौथा नंबर जो आहे तो आहे सुरेखा गायकवाड, मल्टीटास्किंग वुमन. विनरनी पटकन वर येऊन ट्रॉफी घ्यावी. थर्ड विनर आहे शुभांगी सुरवसे, सावित्रीबाई फुले टीम होता. शुभांगी सुरवसे. तर बक्षीस घेण्यासाठी आलेली आहे. सेकंड विनर आहे शीतल जवेरी, राजस्थानी पद्मावती. शीतल जवेरी. कॉंग्रॅच्युलेशन. आणि फर्स्ट प्राइज एनी गेसेस? कोणी गेस करू शकेल का फर्स्ट प्राइज? या ज्या 3 नंबर दिले त्या युनिकच होत्या, कारण त्यांच्यासारखं सिमिलर कोणी केलं नव्हतं. बाकी सगळ्यांमध्ये साऊथ इंडियन बरेच होते आणि महाराष्ट्रीयन बरेच होते. सो त्याच्यामध्ये फर्स्ट प्राइज जातोय प्रतीक्षा सुरवसे. प्रतीक्षा सुरवसे, महाराष्ट्रीयन. नवीन हायस्कूलने अरेंज केले की मम्मी लोकांचा फॅशन शो, तो फार अट्रॅक्शन शो होता आणि सगळ्यांनी अगदी मनापासून पार्टिसिपेट केलं आणि आपल्याला एक वेगळं काहीतरी दाखवण्यासाठी तुम्ही एवढं तयार होऊन आलात. सो श्वेता मेगरीचं पण थँक्स एवढं छान कार्यक्रम अरेंज केल्याबद्दल. थँक्यू सपना मॅम, सो मच थँक्यू. आणि थँक्यू की तुम्ही एवढ्या शॉर्ट नोटीसवरती आलात. तुम्ही दरवर्षी मला हेल्प करण्यासाठी कधीच नाही म्हणत नाही, प्रत्येक वेळी तुम्ही येता आणि एकदम शेवटपर्यंत, स्टार्टपासून शेवटपर्यंत एकदम पेशन्स ठेवून तुम्ही प्रोग्राम पाहिला. माहिती आहे मला लहान मुलं आहेत, थोडंसं रडारडी असते, पॅरेंट्सना पण त्यामुळे डिस्टर्ब होतं आणि सो पॅरेंट्स पण तसे, आणि यावेळी जास्त पॅरेंट्स आलेत सो थोडासा गोंधळ पण झाला. बट इट्स ओके. देवेंद्र कोटे साहेब त्यांचं एक खूप अर्जंट काम आल्यामुळे ते तिकडं गेलेले आहेत. त्यांनी फोन करून आम्हाला कळवलं होतं 4:30-5 वाजता सरांचा फोन आला होता की सॉरी आम्ही येऊ शकलो नाही आहे. बट आपल्या कार्यक्रमासाठी खूप शुभेच्छा दिल्या, आपल्या पालकांना पण खूप शुभेच्छा दिलेल्या आहेत त्यांनी, आणि कधीतरी नेक्स्ट टाईम नक्की मी येऊ असं सांगितलं आहे सरांनी. सो त्यांना पण एकदा धन्यवाद. साहिल सर आले, त्यांनी पण भरपूर वेळ, त्यांचा मौल्यवान वेळ आपल्याला दिलात आणि खूप वेळ थांबले. ऑलमोस्ट सगळा प्रोग्राम ते बघूनच गेलेले आहेत आणि त्यांना अचानक इमर्जन्सी आल्यामुळे ते गेले नाही, तर त्यांनी पूर्ण प्रोग्राम बघून जाणार होते. आणि थँक्यू सगळे पॅरेंट्स, तुम्ही थांबलात शेवटपर्यंत आणि सगळं एकदम व्यवस्थित झालं. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंगा. विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा. तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे. गाहे तव जय गाथा,
जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय 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 हे हाई स्कूल